त्राय नमः पंकजमालिने नमः पंकजनाभाय नमस्ते पंकजांघ्रये। गरुडनारायण भगवान की जय। गरुड महापुराण की जय। श्रोताभक्तां श्री पांडुरंग समर्थ। श्रोते हो, आजच्या दिवसात आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण कथा। मग गरुड पुराणाची कथा जी आहे ती केव्हाही ऐकता येते का बरं? आपल्याला वाटलं काहीतरी मनामध्ये आलं आणि आपण सांगितलं गुरुजी तुम्ही या उद्यापासून तुमची दक्षिणा देऊन देऊ आणि 5 दिवस तुम्ही आम्हाला गरुड पुराण सांगा। असं करता येतं का? नाही करता येत। गरुड पुराण हा सूतक काळामध्ये पठण करण्याचा ग्रंथ आहे। सूतक काळातच गरुड पुराण श्रवण करायला पाहिजे। असं का बरं? बाकीचे पुराण, शिवपुराण आपण केव्हाही ऐकतो, भागवत पुराण आपण केव्हाही ऐकतो, देवी पुराण आपण केव्हाही ऐकतो, मग गरुड पुराण हे सूतक काळातच का ऐकावं लागतं बरं? तर गरुड पुराण गेलेल्या व्यक्तीच्या दुःखावरचं औषध म्हणजे काय आहे? गरुड पुराण आहे। गेलेल्या व्यक्तीच्या दुःखावरचं औषध म्हणजे काय? गरुड पुराण। आणि औषध केव्हा घेतलं जातं? जेव्हा औषध घेण्याची गरज असेल तेव्हाच औषध घेतलं जातं। सहज म्हणून आपण औषध घेतो का? काहीतरी वाटलं चल आता डोकं दुखत नाही तरी आपण गोळी घ्यायची, चालतं का असं? जेव्हा डोकं दुखेल तेव्हाच त्या गोळीचा उपयोग। तसं गरुड पुराण गेलेल्या व्यक्तीच्या दुःखावरचं औषध आहे, म्हणून गरुड पुराण हे सूतक काळामध्ये वाचायचं असतं। बरं, एकूण पुराणं किती आहेत बरं आपल्या धर्मग्रंथांमध्ये, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण पुराणं किती आहेत बरं? कोणाला माहिती? एकूण सगळे मिळून पुराणं किती आहेत? 18 पुराणं आहेत। किती पुराणं आहेत? सगळे मिळून 18 पुराणं आहेत। 4 वेद आहेत, 64 कला आहेत आणि 14 प्रकारच्या विद्यासुद्धा आहेत। आपण कधीतरी म्हणतो ना गुरुजी तंत्रविद्या असते, तंत्र प्रयोग करता येतो। एखाद्या बाहुलीवरती तंत्राचा प्रयोग केला तर ती बाहुली ज्याच्या नावाने सिद्ध केलेली त्याला अपाय किंवा उपाय करता येऊ शकतो। तर अशा किती प्रकारच्या विद्या आहेत? 14 प्रकारच्या विद्या आहेत, 64 प्रकारच्या कला आहेत। एखादी मुलगी रांगोळी खूप छान काढते तर दुसरी मुलगी स्वयंपाक चांगला करते, तिसरीला मेहंदी चांगली काढता येते। मग तिघी गोष्टी काय येत नाही? त्याचं कारण आहे कोणाला कोणत्या कलेची देवता प्रसन्न आहे तर कोणाला कोणत्या कलेची देवता प्रसन्न आहे। एखाद्याचं अक्षर खूप चांगलं असतं, एखाद्याकडे नॉलेज खूप असतं पण रायटिंग चांगलं नसतं, तर ही सुद्धा काय सगळी कला आहे। आता एक सांगा मला, तुमच्या माझ्या सारख्याला सांगितलं किंवा ते साहेब चाललेले आहेत ना, तुमचं पाकिट बघा असं खिच्यातनं वरती निघालेलं आहे, सावकाश फक्त पाकिट काढायचं आहे खिच्यात, म्हणजे चोरी करायची, जमेल का आपल्या सारख्याला? मग चोरी करणारे इतक्या शितापीने चोरी करतात की ते पाकिट काढल्या गेले तर 2 तासानंतर कळतं की आपलं पाकिट मारलं गेलं। तर चोरी सुद्धा एक प्रकारची काय आहे? कला आहे। 64 कलांमध्ये चोरी सुद्धा काय कला आहे। भगवान भोलेनाथ म्हणतात की तस्करांना पतये नमो नमः, मी चोराला नमस्कार नाही करत आहे पण चोराच्या चोरी करण्याच्या कलेला सुद्धा माझा नमस्कार आहे, कारण ते तुमच्या मनात काही कोणालाही जमण्यासारखं कृत्य नाही। तर किती प्रकारच्या विद्या आहेत? 14 आणि कला किती प्रकारच्या आहेत? 64। मग त्याच्यामध्ये स्वयंपाक चांगला बनवता येणं ही सुद्धा काय आहे? कला आहे। ढोलक जमणं, तबला जमणं, गायन जमणं, बासरी जमणं, अशा सगळ्या प्रकारच्या या कला आहेत। अगदी म्हणजे मेहंदी काढणं सुद्धा कला, चित्रकला, अशा 64 प्रकारच्या कला आहेत। 18 प्रकारचे पुराण आहेत। मग या 18 पुराणांमध्ये गरुड पुराण कितव्या क्रमांकाचं पुराण आहे बरं? तर 17व्या क्रमांकाचं पुराण म्हणजे कोणतं पुराण आहे? गरुड पुराण। 18वं कोणतं पुराण आहे? ब्रह्मवैवर्त पुराण। हे कितवं पुराण आहे? 18वं पुराण। ब्रह्मवैवर्त पुराण 18वं। 17वं पुराण म्हणजे गरुड पुराण। बरं, गरुड पुराणाचा नियम असा आहे की गरुड पुराण मंडपामध्ये लावता येत नाही, गरुड पुराण माईकवरती लावता येत नाही, गरुड पुराणाला संगीत चालत नाही, कारण हा सूतक काळामध्ये पठण करण्याचा ग्रंथ आहे। मागच्या गरुड पुराणामध्ये हाच विषय झाला होता, त्यांच्या घरामध्येच वादविवाद। अर्धे लोक म्हणायचे गरुड पुराण घरात लावा आणि अर्धे म्हणायचे एवढा मोठा मंडप आपण टाकलेला आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे, तिथंच व्यवस्था करू गुरुजींची, मस्त व्यासपीठ वगैरे बनवू, छान लोक खुर्च्यावरती बसतील, गुरुजी व्यासपीठावरती बसतील, असं सगळं त्यांचं चाललेलं होतं। मी गेलो, त्यांचा काही वाद मिटायला तयार नाही। अरे एक वेळेस मला तर विचारा काय योग्य काय अयोग्य, मी कथा सांगण्यासाठी आलो आहे। तेव्हा मग ते मला म्हणे गुरुजी म्हणे काय करायचं? म्हटलं तुमचं सगळं खरं आहे, तुम्ही मंडप टाकलेला आहे, सगळी व्यवस्था आहे, खुर्च्या भरपूर आहे, तुमचं नियोजन अगदी योग्य आहे,
पण गरुड पुराण घरामधून बाहेर वाचण्याचा तो ग्रंथ नाहीच आहे. त्याचा नियमच सांगितला की गरुड पुराण घरामध्ये वाचा, कारण ते मृत्यू उपरांत जीवनाचं सार ऐकण्यासाठी गरुड पुराण आहे. गरुड पुराण सार्वजनिक नाहीये. भागवताला कसं की आजूबाजूचे लांब लांबचे सगळे लोक येऊन भागवत ऐकतात, किंवा शिवपुराण वगैरे किती गर्दी असते बरं, लाखो लोकांची पब्लिक असते. तसं गरुड पुराणाला होत नाही. जे सुखी लोक आहेत, जे सगोत्री आहेत, सपिंडातले आहेत, ते सगळे लोक बसून गरुड पुराण श्रवण करतात. मग बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतो, त्याला इच्छा असते ऐकण्याची, मग तो म्हणतो की गुरुजी आम्ही येऊन बसलो तर चालेल का? तर ऐकायला काहीच हरकत नाही आहे. ऐकायला सुटकी असो वा बिगर सुटकी असो, सब गोत्रातला असो वा दुसऱ्या गोत्रातला असो, त्याला दोष काहीच नाही. गरुड पुराण सगळ्या जसे बाकीचे पुराणं आहेत तसंच गरुड पुराण सुद्धा आहे. याच्यामधून पण तुम्हाला भरपूर सारं ज्ञानच मिळणार. याच्यातही सगळ्या चांगल्याच गोष्टी. एकही गोष्ट गरुड पुराणामध्ये अशी नाही की जी मनुष्याने ऐकायची नाही. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या आत्मकल्याणासाठी महर्षी वेदव्यासांनी लिहून ठेवलेल्या आहेत. भागवतही महर्षींनीच लिहिलं आहे, रामायण महर्षींनीच लिहिलेलं आहे, भागवत, गरुड पुराण सगळे 18च्या 18 पुराणं महर्षी वेदव्यासांचीच रचना आहे आणि सगळ्या मनुष्याच्या कल्याणासाठीच आहे. पण गरुड पुराण ऐकणाऱ्या व्यक्तीचा विषय असा होतो, तो व्यक्ती आहे ना संसारामधनं विरक्त होऊन जातो, संसारातली आसक्ती कमी होऊन जाते. त्याला खरं काय आणि खोटं काय याच्यातला फरक समजून जातो. लहान बा आहे ना बाहुलीसोबत खेळतो, थोडंसं मोठं झालं की त्याला कळून जातं की बाहुली जर काही उपयोगाची नाही, ही तर निर्जीव आहे, हिच्यामध्ये आपली प्रीती असून काही उपयोग नाही आहे. ते नंतर लहान बाहुलीशी खेळतं का? नाही ना खेळत. तसा हा संसार जो आहे ना खऱ्या अर्थाने फक्त कठपुतलींचा खेळ नाही. पण मनुष्य मायेच्या अधीन असल्यामुळे तो विरक्त भावच्या मनात जागृत होत नाही आणि त्याने एकदा गरुड पुराण श्रवण करून घेतलं, तो मनुष्य विरक्त होऊन जातो आणि संसाराचे सगळे विरक्त व्हायला लागले. जर तरुण मंडळी विरक्त होऊन गेली तर संसार पुढे चालेल का? संसार वाढेल का? नाही ना वाढणार. म्हणून म्हणतात की गरुड पुराण सहसा ऐकू नाही. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ना, सगळे स्त्री पुरुष सगळ्या प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करायचे. त्यांना कळून जायचं की बुवा देवाची ही माया आहे, याच्यामध्ये आपण फसायचं नाही. सगळेच्या सगळे संन्यास द्यायचे, सगळे ब्रह्मलोकाला प्राप्त करायचे. ब्रह्माजींनी विचारलं, प्रभू एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, सृष्टी चालेल कशी? मग प्रभूंनी सांगितलं की तू याच्यावरती काय कर, मायेचा पडदा टाकून दे, की गरुड पुराण श्रवण करायचं. जो श्रवण करेल तो विरक्त होईल, त्याचं आत्मकल्याण तो साधून घेईल, त्याला खरं खोटं जीवनातला सार कळून जाईल. म्हणून गरुड पुराण जे आहे ते सूतक काळामध्ये श्रवण, आणि गरुड पुराण जे आहे ना ते सगळ्या पुराणांचा सार आहे. बघा तुम्ही भागवताला काय म्हणतात? श्रीमद भागवत पुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद वराह पुराण, श्रीमद मत्स्य पुराण, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद रामरक्षा. पण एकमात्र पुराण असं आहे की ज्याला दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलेलं आहे. कसं दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलं आहे? गरुड पुराणाला सहसा एकेरी गरुड पुराण असं कोणी म्हणत नाही. दिव्य श्री गरुड पुराण किंवा दिव्य श्री गरुड महापुराण. गुरुजी आम्हाला दिव्य श्री गरुड पुराणाची कथा लावायची का? असं दिव्य काय या पुराणामध्ये आहे? तर दिव्य काय आहे तुम्हाला सांगतो मी. भागवतामध्ये प्रेताचा मोक्ष सांगितलेला आहे. भागवतामध्ये प्रेताचा मोक्ष सांगितला आहे. तिथूनच भागवताची सुरुवात आहे. धुंदुकारीला मोक्ष भागवताने तर मिळाला. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणांना मोक्ष मिळाला. धुंदुकारीची आई, तिला सुद्धा भागवत श्रवण करून मोक्ष मिळाला. तर प्रेताचा मोक्ष कसा प्राप्त होतो हे भागवतात सांगितलंय. पण प्रेताचं जीवन कसं असतं हे भागवतात सांगितलेलं नाही. मृत्यू उपरांत जीवन कसं असतं हे भागवतात सांगितलेलं नाही. म्हणून भागवताला महर्षींनी श्रीमद शब्दाने संबोधित केलं आणि महर्षींनी विचार केला की 16 पुराणांचा सार काढल्यानंतर मी एक पुराण लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये मृत्यू उपरांत जीवन आहे, तर याला आपण दिव्य शब्दाने संबोधित करायला पाहिजे. मला एक सांगा, दही कशापासून बनतं बरं? दुधापासून. दह्यापासून काय बनतं? लोणी बनतं. लोण्यापासून काय बनतं? सगळे बनले कशापासून? दुधापासून. सगळ्यांच्या किमतीमध्ये फरक आहे, सगळ्यांच्या गुणधर्मामध्ये फरक आहे. दुधामध्ये तूप आहे, दिव्यामध्ये दूध टाका आणि दिवा लावण्याचा प्रयत्न करा. दिवा लागेल का? दिवा लागेल का? त्याच दुधापासून बनलेलं तूप दिव्यात टाका. त्याच दुधापासून बनलेलं तूप दिव्यामध्ये टाका. दिवा लागेल का? दिवा
लागेल. का असं झालं? गुरुजी त्याच्यावरती प्रक्रिया केली गेली. दुधापासून दही बनवलं, दह्यापासून लोणी बनवलं, लोण्यापासून तूप बनवलं. गुरुजी ती मेहनत आहे, ते मैथून आहे, ती मेहनत आहे. म्हणून तिचं फल, तुपाचा भाव वेगळा आणि दुधाचा भाव वेगळा. तर महर्षींनी एवढे 16 पुराणं लिहिले, पण महर्षींना काही चैन पडत नव्हती. म्हणून महर्षींनी काय केलं? या सगळ्या पुराणांचं, म्हणजे दुधापासून दही बनवलं, दह्यापासून लोणी बनवलं, लोण्यापासून तूप बनवलं. आणि हे तूप म्हणजे काय? दिव्य श्री गरुड पुराण. सगळ्या पुराणांचा सार एकवटून जो भाग निघाला, त्या भागाला संबोधित केलं दिव्य श्री गरुड पुराण. श्रोते हो, पुराण म्हटले की ते खूप मोठे मोठे असतात बरं का. पुराण म्हणजे समुद्रा एवढं ज्ञान त्या पुराणामध्ये असतं. आज आपण 5 दिवसाची कथा करतो. पूर्व काळामध्ये, सत्ययुगामध्ये 1000 वर्षांची कथा आणायची. भागवत 1000 वर्ष चालायचं, शिवपुराण 1000 वर्ष चालायचं, गरुड पुराण सुद्धा किती चालायचं? 1000 वर्ष. तेव्हा माणसाची आयु मर्यादा किती होती? 1,00,000 वर्षांची होती. मग 1,00,000 वर्षांचं आयुष्य आहे, तर त्यातलं 1 वर्ष आपण जर कथा श्रवण करण्यासाठी घालवून दिलं तर ते त्यावेळेचे 5 दिवसच राहायचे. आज आपलं जे आयु मर्यादा आहे ती कलियुगात 100 वर्ष तमान भवती. 100 वर्षाची आयु मर्यादा सांगितली. मग 100 वर्षांच्या आयु मर्यादेमध्ये आपण किती वेळेला गरुड पुराण श्रवण करतो बरं? तर 1दा, 2दा, 3दा, 4दा, क्वचित वेळेला 5 वेळेला. ठीक आहे, असं आपण गृहीत करू. तर हे जे गरुड पुराण काय श्रवण करायचं असतं माहिती का? असं सांगतात किंवा असं म्हणतात की मनुष्याने मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर एवढे महर्षींनी 18 पुराणं लिहून ठेवलेली आहे. त्यामधलं एक पुराण तरी नीट बसून शांतचित्ताने एकाग्रतेने पहिलेपासून ते शेवटपर्यंत श्रवण करायला पाहिजे. आपल्याकडनं होतं का? एक तरी पुराण व्यवस्थित श्रवण करणं होतं का आपल्याकडनं? नाही होत. भागवत आपण टी व्हीमध्ये बघतो, फोन आला की फोनवर बोलणार, काम आला की उठून चालले जाणार, मग ते काही पूर्ण ऐकणं होत नाही. आणि प्रत्यक्ष गुरुजींना समोर बसवून त्यांच्या मुखातून ऐकणं आणि टी व्हीमध्ये ऐकणं, दोघांच्या फलामध्ये फरक आहे. त्यामुळे एक तरी पुराण आमच्याकडनं पूर्ण श्रवण झालं पाहिजे. म्हणून गरुड पुराणाचं खूप सारं महत्त्व आहे. कारण सूतक काळामध्ये सगळे लोक घरामध्ये असतात, आप्तेष्ट बंधू बांधव नातलग सगळे आलेले असतात. मग हा वेळ जो आहे हा भक्ती मार्गामध्ये वाया घालवायचा असतो. म्हणजे 10 दिवस भगवंताचं अखंड नामसंकीर्तन करायचं असतं. पण मनुष्याकडनं या सगळ्या गोष्टी ते एकट्याने होणार नाही, कारण मन लागणार नाही. उद्या मी येणार नाही आणि तुम्हाला सांगितलं 1 तास तुम्ही बसा आणि सगळ्यांनी जय घोष करा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बसाल काही 1 तास? बसा नाही ना. म्हणून गुरुजींना फोन करून सांगावं लागतं, गुरुजी तुम्ही या आणि गरुड पुराण सांगा. म्हणजे तुम्ही गरुड पुराण सांगाल तर त्या निमित्ताने आमच्याकडनं बैठक होईल, आमच्याकडनं ऐकलं जाईल, आमचा वेळ सत्कर्मी लागेल. अजून काय बरं गरुड पुराणाचे नियम? गरुड पुराणाचे अजून काही मुख्य नियम सांगितले गेलेले आहेत. एक तर गरुड पुराण घरात लावायचं, बाहेर लावायचं नाही. गरुड पुराण सूतक काळामध्ये ऐकण्याचा ग्रंथ आहे. असे काही 2-3 नियम तुम्हाला सुरुवातीला आल्याबरोबर मी सांगितले. आता मुख्य नियमावली आपण बघू. सगळ्यात पहिले सांगितलं श्रवण. श्रवण म्हणजे काय? गुरुजी सांगताय प्रत्येक शब्दाने शब्द लक्ष देऊन काय करा? श्रवण करा. श्रवण केल्यानंतर काय करा? त्याच्यावरती चिंतन करा. गुरुजींनी काय 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 सांगितलं त्याच्यावर काय करा? चिंतन करा. चिंतन केल्यानंतर मनन करा. मनन केल्यानंतर निरिध्यासन करा. त्याच्यावरती अभ्यास करा. त्याच्यावरती काय करा? निरिध्यासन करा. आणि निरिध्यासनानंतर 5वं सांगितलंय आत्मपरीक्षण. केलेल्या अभ्यासाचं स्वतःवरती आत्मपरीक्षण करून बघा. श्रीमन्नारायण गरुड सांगताय, गरुडा एखाद्या पुराणाला श्रवण केल्यानंतर मनुष्य जर स्वतःच्या चुका दुरुस्त करत नसेल, त्याच्यामध्ये बदल होत नसेल, तो सुधरत नसेल, तर सांगणाऱ्याचं सांगणंही वाया आहे. आणि कथा लावण्यासाठी जो व्यक्ती धन खर्च करतोय त्याची दिलेली दक्षिणा सुद्धा काय आहे म्हणे गरुडा? निरर्थक आहे, ती सुद्धा वाया आहे. देणाऱ्याचं दान, सांगणाऱ्याचं सांगणं तेव्हा सफल होतं जेव्हा श्रोते स्वतःमध्ये काय करतात? बदल करतात. एखादी गोष्ट आपल्याला वाटते नाही की ते मी चुकतोय, तिथे मनुष्याने बदल करायला पाहिजे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. जो स्वतःमध्ये बदल करत नाही तो जडत्वाला प्राप्त होत असतो. म्हणून आपण जडत्वाला प्राप्त व्हायचं नाही. जी गोष्ट चुकीची वाटत असेल जीवनामध्ये, की इथे आपल्याकडनं काहीतरी चूक झाल्यासारखं वाटते, ते चुकल्यासारखं वाटतंय, आजपर्यंत चूक लक्षात नाही आली म्हणून आपण सुधरवली नाही, आज चूक लक्षात आली ना, ती चूक काय करायची? सुधरवून टाकायची. म्हणजे काय करायचं आहे? आत्मपरीक्षण करायचं आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःवरती परीक्षित करून बघायच्या आहेत की माझ्यावर 100% हे लागू होतंय की नाही होत आहे. कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, ती न्यूनता, अतिरिक्तता ही काढून टाकायची आहे. तर श्रोते, श्रवण, चिंतन, मनन
निरेध्यासन आणि आत्मपरीक्षण असे 5 अंग श्रवणाचे सांगितलेले आहे. यानंतर श्रीमंत नारायण गौडाला सांगतात, गौडा काय करेल चतुर वक्ता जे ते नाही सावध श्रोता. गरुडा सांगणाऱ्याकडे सांगण्यासाठी खूप ज्ञान आहे, त्याने खूप साऱ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, पण जर ऐकणारे श्रोता लोक लक्षपूर्वक ऐकत नसतील, त्यांचं मन नसेल, त्यांचं लक्ष नसेल, तर अशा वेळेला वक्त्याचं ज्ञान तिथे तो वक्त्याचं ज्ञान तो चतुरपणा ते ज्ञान काहीही उपयोगामध्ये येत नसतं. जेवढा वक्ता सांगण्यासाठी योग्य असतो ना तेवढे श्रोतेसुद्धा सजग आणि सावध असायला पाहिजे, तर सांगणाऱ्याच्या सांगण्याला सुद्धा महत्त्व प्राप्त होत असतं. बघा विचार करा, शिक्षक शाळेमध्ये शिकवत आहे आणि विद्यार्थ्यांचं लक्षच नाही, मग शिक्षकांचं शिकवणं सार्थकी लागणार आहे का? नाही. विद्यार्थ्यांचं लक्ष असेल तेव्हा ते शिकवणाऱ्या शिक्षकांचं शिकवणं काय होईल? सार्थकी लागतं. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? गरुड पुराण श्रवण केल्याने काय काय त्याचे फायदे होतात, कारण कलियुगामध्ये फायद्याशिवाय मनुष्याला कुठली गोष्ट पचत नाही. कलियुगात मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये काय बघतो? फायदा. मग फायदा काय होतो? ब्राह्मणाला विद्या प्राप्त होते, क्षत्रियाला विजय प्राप्त होतो, व्यापारी असेल त्याला व्यापारामध्ये बुद्धी मिळते, म्हणजे व्यापार वाढायला लागतो, आणि जो भगवंताच्या भक्तीपासून दूर असेल त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते. अर्थात ज्याला धर्म पाहिजे त्याला धर्म प्राप्त होतो, ज्याला काम पाहिजे त्याला काम, उद्योग, व्यवसाय, रोजगार प्राप्त होतो. धर्म अर्थ, ज्याला अर्थ पाहिजे, अर्थ म्हणजे धन पाहिजे, धनाची कामना आहे, त्याला धन प्राप्त होतं. जो मोक्षाच्या कामनेने गरुड पुराण श्रवण करतो त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो. आणि विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते. गरुड पुराण श्रवण करणारा व्यक्ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो निष्पाप होऊन जातो. का निष्पाप होऊन जातो? त्याला पाप केलं तर काय काय शिक्षा भोगाव्या लागतात तिची जाणीव होऊन जाते, म्हणून तो पाप कर्म करणं जीवनामध्ये काय करतो? सोडून देतो. जो पापाचरण करत नाही, आणि जो पापाचं आचरण करत नाही, जो शुद्ध जीवन जगतो, सात्विक जीवन जगतो, निष्पाप जीवन जगतो, भगवंताची भक्ती करतो, तो का स्वर्गमोक्षाला प्राप्त होणार नाही? बरं, तो निश्चित स्वर्गमोक्षाला प्राप्त होईल. म्हणून गरुड पुराण श्रवण करणारा व्यक्ती काय होतो? निष्पाप होतो. गरुड पुराण श्रवण करणारा व्यक्ती निष्पाप होतो. एकदा गरुडजी जे भगवंताचे प्रिय वाहन आहेत, त्या गरुडजींनी महर्षी वेदव्यासांना सांगितलं की महर्षी, मी काही प्रश्न विचारणार आहे भगवान महाविष्णूंना, श्रीमन नारायणांना. त्या प्रश्नांना तुम्ही काय करा? ओवीबद्ध लिहून काढा. त्या प्रश्नांना ओवीबद्ध पद्धतीने तुम्ही काय करा? लिहून काढा. आणि गरुडजींनी प्रश्न विचारले, महर्षींनी त्या प्रश्नांना, त्या प्रश्न उत्तरांना काय केलं? लिहित गेले. आणि तिथून एक ग्रंथ जन्माला आला, म्हणजे एका ग्रंथाचं सृजन झालं, एक ग्रंथ निर्माण झाला, एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाचं नावच दिव्य श्री गरुड पुराण आहे. गरुड एका पक्षाचं नाव आहे. गरुड कोणाचं नाव आहे? एका पक्षाचं नाव आहे. आणि हा पक्षी म्हणजे भगवंताचं वाहन आहे. भगवान महाविष्णू जे आहे त्यांचं कोण आहे? वाहन आहे. पण श्रोतो, तुम्हाला माहिती का गरुडजींचा जन्म कसा झाला? कधी ऐकली का गरुडजींच्या जन्माची कथा? चला ठीक आहे, आज थोडा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्हाला गरुडजींच्या जन्मापासून कथा सांगतो मी. कारण जर गरुडजींच्या जन्मापासून कथा नाही सांगितली तर ती कथा मधूनच सुरू केल्यासारखं होतं, आणि मधूनच कथा सुरू केली त्याचा दोष सांगितलेला आहे. श्रवण करणाऱ्यांना नाही, पण कथा वक्त्याला त्याचा काय सांगितलेला आहे? दोष सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कथेमध्ये क्रयविक्रय म्हणजे कथेमध्ये काय न्यूनता करण्याचा दोष सांगितलेला आहे. तर गरुडजींचा जन्म कसा झाला तिथून आपण कथेला सुरुवात करू. तर गरुडजींच्या जन्माची जन्मकथा आपल्याला आज बघून घ्यायची आहे. दक्ष राजा कोणाकोणाला माहिती? माता पार्वतीचे पिताश्री दक्ष प्रजापती नावाचा राजा होता. या राजाला अनेक कन्या होत्या. यातल्या 27 कन्या चंद्रमाला देऊन टाकल्या. ते 27 नक्षत्र बनले. कारण चंद्रमा कसा आहे तर अतिशय सुंदर आहे आणि शीतल आहे, म्हणून दक्ष राजाच्या 27 कन्यांना चंद्रमा आवडला. चंद्रमाची उपासना केली, चांद्रायण व्रत केलं. चंद्रमा प्रसन्न झाला. चंद्रमाने दक्ष प्रजापतीच्या सांगण्यावरून त्याच्या मुलींनी तप वगैरे करून चंद्रमाला प्रसन्न केलं. म्हणून दक्ष प्रजापतीने एकाच वेळेला 27 मुलींचं एकाच व्यक्तीशी म्हणजे चंद्रमाशी लग्न लावून दिलं. त्या चंद्रमाच्या पत्न्या बनल्या, म्हणून त्यांना ग्रहांमध्ये नक्षत्रांची जागा प्राप्त झाली. मग बघा नक्षत्रांची नावं कशी? अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मघा, आद्रा, स्वाती, चित्रा, सगळे मुलींचेच नाव आहेत. या मुली कुणाच्या आहेत?
दक्ष प्रजापतीच्या. दिल्या कोणाला? चंद्रमाला, म्हणून ते बनले नक्षत्र. पण एवढ्यावरती गणित थांबलं नाही. 28वी माता पार्वती होती. ती म्हटली भगवान विष्णूंची मी लग्न करणार नाही. लग्न करेल तर भोलेनाथांचीच लग्न करेल. भोलेनाथांशिवाय दुसऱ्या कोणाला पती म्हणून मी स्वीकार करणार नाही. 64 वर्ष झाडाचे पिकलेले पानं कमजले, थंडी उडून मारा करून सगळं काही दुःख सहन केलं. भक्तीच्या तपस्येने भगवान भोलेनाथांचा आसन ढगमग करायला लागलं. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथाने त्याने एकच मागणी घातली, प्रभू माझा पत्नी स्वरूपात तुम्ही काय करा? स्वीकार करा. भगवान काय म्हटले माहिती भोलेनाथ? अरे वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांधकारी तुझवीन शंभो मज कोण तारी. भगवान भोलेनाथांनी सांगितलं मी वैराग्य योगी आहे, मी शिव आहे. अरे मी हातामध्ये त्रिशूळ धारण करणारा शूलपाणी आहे. मी वैराग्य योगी आहे. मी विवाह करू शकत नाही. माता पार्वतीने काय सांगितलं? उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी. प्रभू सगळ्या चराचर ब्रह्मांडाचं तारण तुम्ही करता. तुम्ही सगळ्यांचे तारणहार आहात. तुम्ही विवाह केला काय नाही काय? सगळ्यांचे पिता पण तुम्हीच आहात आणि सगळ्यांचे पती पण तुम्हीच आहात. मग मी एवढं 64 वर्ष तप केलेलं आहे. तुमच्यावरती माझं एवढं प्रेम आहे, तर मला कशाला नाराज करतात? सगळ्यांना तारून देणारे तुम्हीच आहात. तुझवीन शंभो मज कोण तारी. कोण तारणार आहे प्रभू मला? म्हणून भगवान भोलेनाथांनी तिला वरदान दिलं. तिला सांगितलं की मी तुझ्याशी विवाह करतो. अशा पद्धतीने जी 28वी कन्या होती तिने भगवान भोलेनाथांशी काय केला? विवाह करून घेतला. बघा तुम्ही भगवान महाविष्णूंचा फोटो जर तुम्ही बघितला तर लक्ष्मी भगवान विष्णूंचे काय करते? महादेवांचा माता पार्वतीचा फोटो कधी बघितला? महादेवांचे पाय दाबताना. हा मग आणि हे जे स्वरूप आहे ना महादेवांचं, काय कमरेला व्याघ्रांवर लावतात आणि गळ्यामध्ये साप वगैरे आहेत आणि स्वतःजवळ काहीच नाही आहे, कैलासावरती राहतात. हे बहिर्गत स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? बहिर्गत. अंतर्गत स्वरूप कसं आहे भोलेनाथांचं? बखान क्या करूं मैं, अरे बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. चपटी भभूत में है प्रभु खजाना कुबेर का. रे त्या कुबेराचा खजिना जेव्हा संपायला लागतो ना तेव्हा तो पण भगवान भोलेनाथांकडे येतो. तो पण वैकुंठाधिपतींकडे जात नाही. तो सुद्धा कोणाकडे येतो? भोलेनाथांकडे येतो. चपटी भभूतचा अर्थ कळला का तुम्हाला काय असतं? चपटी भभूत माहिती काय असतं? नाही माहिती ना? आपण पावडर हातावरती घेतो बघा आणि त्या पावडरची टाळी मारतो. ती टाळी मारल्यानंतर हातातून थोडीशी पावडर हवेमध्ये उडते, स्प्रे होते. ही चापट जी आहे ही चपटी आणि याच्यावरती असलेली भभूत आणि ती जी हवेमध्ये उडली तेवढी भभूत, जेवढी कणभर हवेमध्ये उडली तेवढ्या भभूतमध्ये काय आहे? चपटी भभूत में है प्रभू खजाना कुबेर का. प्रभू तुमच्या एवढ्याशा भस्मामध्ये कुबेराचा खजिना आहे. म्हणजे राखीचा पर्वत बनलेला आहे. त्या पर्वताचं मी काय वर्णन करू? म्हणून ऋषी म्हणतात बखान क्या करू मैं. कसं काय त्याचं वर्णन मी करू? बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. चपटी भभूत में है प्रभू खजाना कुबेर का. अजून सांगतो श्रोतो तुम्हाला पुढे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. संसार सार कोणाकडे आहे? भगवान भोलेनाथांकडे आहे. संसाराचा सार कोणाकडे आहे? भगवान भोलेनाथांकडे. म्हणून माता पार्वतीने भगवान भोलेनाथांशी काय केला? विवाह केला. आणि त्याच्यानंतर अजून 2 कन्या उरलेल्या होत्या. 4 होत्या तशा. त्याच्यातल्या 2 अगोदरच दिती आणि अदिती कश्यप ऋषींना देऊन दिली होती. दिती आणि अदिती. दिती सगळ्यात मोठी, तिच्यानंतरची लगेच अदिती. या 2 अगोदरच कश्यप ऋषींना देऊन दिल्या होत्या. कश्यप ऋषीचा संसार चांगला चालू होता पण दक्ष राजाला मोठी चिंता वाटायला लागली. सगळ्या मुलींचे विवाह झाले, सगळ्यांना अगदी योग्य पती परमेश्वर मिळाले. माता पार्वती पण भोलेबाबांसोबत आनंदी आहे, सुखी आहे. राहिल्या फक्त शेवटच्या 2 कन्या. एवढ्या 2 कन्यांचे योग्य व्यक्तीशी विवाह होऊन जातील तर मी जबाबदारीतनं मुक्त होऊन जाईल. कोणाला द्याव्या, कोणाला द्याव्या, अनेक प्रकारे विचार केला आणि मग आठवलं
की यांच्यासाठी जर योग्य कोणी असेल तर कश्यप ऋषींशिवाय दुसरा कोणी योग्य पुरुष मला या भूतलावरती सापडत नाही. म्हणून एक दिवस कश्यपांच्या आश्रमात गेले आणि कश्यपांना सांगितलं, ऋषीवर माझ्या दोघी कन्या मी तुम्हाला दिल्या आहेत, काही त्रास माझ्या मुलींपासून? कश्यप ऋषी म्हटलं, अजिबात नाही. स्वतः एकमेकींशी कधी भांडत नाही आणि माझ्याशी पण कधी भांडत नाही. अगदी सगळं व्यवस्थित आनंदाने संसार चालू आहे. माझा थोडासा भार हलका कराल? दक्ष राजा बोलला, माझा थोडासा भार हलका कराल? कश्यप ऋषी म्हटले, महाराज तुम्ही चक्रवर्तीय सम्राट आहात, तुमचा भार आम्ही काय हलका करायचा? उलट आम्हाला काही भार वाटला तर आम्ही तुम्हाला सांगणार की आमचा भार हलका करा. कश्यप ऋषींना लक्षात नाही आलं दक्ष प्रजापतीला काय म्हणायचं. तेव्हा दक्ष प्रजापतीने अतिशय विनम्र भावनेने विनवणी करून सांगितलं, ऋषीवर माझ्या दिती आणि अदितीचा सांभाळ तुम्ही केला, तसा कद्रुपा आणि विनिता या दोघींचा सांभाळ तुम्ही करा असं म्हणून विनंती केली. कश्यप ऋषींनी विचार केला, दक्ष राजाच्या सगळ्याच कन्या गुणवान, रूपमान, सौंदर्यवान, चारित्र्यवान, सगळ्या गुणांनी युक्त आहेत. म्हणून कश्यप ऋषींनी सांगितलं की माझा लग्नासाठी होकार आहे. म्हणजे 4 बहिणी आता एकाच घरामध्ये येणार आहेत, अगोदरच्या 2 आणि नंतरच्या 2. बरं, कथा सगळ्यांना लक्षात येते हे महत्वाचं की तुमच्यापर्यंत कथा पोहोचली पाहिजे. तर या दोघं पण कोणाला दिल्या? कश्यपांना दिल्या. आता इथून पुढे लक्ष देऊन श्रवण करा. काही गोष्टी तुम्हाला गंभीर सांगणार आहे आणि गरुड पुराण हा गांभीर्यतेचाच विषय आहे. गरुड पुराण मुळातच कसा विषय आहे? गंभीर विषय आहे, अवघड विषय आहे. म्हणून लक्ष देऊन श्रवण करत चला. तर सगळ्यात पहिले ही जी कद्रुपा होती ना, तिला गर्भधारणा झाली. आता बघा तुम्ही, मातेचे विचार गर्भावरती किती परिणाम करू शकता आणि कितपत परिणाम करू शकता हे तुम्हाला या कथेतनं लक्षात येईल. तर ही जी कद्रुपा होती ही मनातल्या मनात विचार करायची. काय विचार करायची? माझ्या उदरातनं जन्माला येणारे बाळ एवढे शक्तिमान असायला पाहिजे की ते स्वतःमध्ये विष निर्माण करण्याची शक्ती ठेवणारे असायला पाहिजे. काय विचार करायची ती? स्वतःमध्ये विष निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. हा विचार सारखा तिच्या मनामध्ये चालू होता. म्हणून गर्भामध्ये जे अर्भक बनत होतं त्या अर्भकाने अंड्याच्या रूपात ते परिवर्तित झालं आणि 1-2 अंडे नाही बरं, किती 9 अंडे एका पाठोपाठ एक प्रसूतीच्या वेळेला योनी मार्गातनं बाहेर यायला लागली. कद्रुपा घाबरली, हा काय प्रकार आहे? असं तर कधी होत नाही, असं का झालं? कश्यपांना जाऊन विचारलं. कश्यपांनी सांगितलं, जो तू विचार केला ना तो आकार तुझ्या गर्भाने घेतलाय. म्हणे आता काही दिवस ते अंड्यांचं लालन पालन कर, त्यांना सांभाळ. त्याला वटवृक्ष असतं ना त्याच्या सन्निध त्याला ठेवलं त्या अंड्यांना. त्यातनं 9 प्रकारचे नाग जन्माला आले. या 9 नागांनी अरण्यात जाऊन भगवान भोलेनाथांची तपस्या केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथांना सांगितलं, प्रभू आमचा स्वीकार तुम्ही करा. जर कोणी आम्हाला बघितलं तर आम्ही स्वतःमध्ये बीज निर्माण करण्याची शक्ती ठेवतो, म्हणून आम्हाला कोणी जिवंत सोडणार नाही. म्हणून आमचा स्वीकार तुम्ही करा. ज्याचं कोणी नाही त्याचा महादेव, ज्याचे कोणी नाही त्याचे भोले बाबा. नंदी महाराज रस्त्यात भेटले. नंदी महाराज म्हणे, प्रभू लोक कष्टाचं काम करून घेतात, बैलगाडीला झुकतात, काठी मारतात, चाबूक मारतात, खायला देत नाही, पाणी पाजत नाही, माझा सांभाळ तुम्ही करा. नंदी महाराजांना सांगितलं, चला कैलासावरती, आम्ही तुमच्या पाठीवरती आरोडू, आम्हाला तुम्ही त्रिभुवनाचं दर्शन करा. आज बघा तुम्ही प्रत्येक मंदिरात नंदी महाराजांची किती पूजा होते बरं. भोले बाबाच्या दर्शन, त्यांच्या शिंगातनं दर्शन घेतो तर दर्शनाचं फल सांगितलेलं आहे. एवढे भोले बाबा नंदीवरती प्रेम करतात. अरे ते भोले बाबा आहे, ते सगळ्यांना आपलंसं करतात. भोले बाबांना परक कोणीच नाही. मग नवनागांनी सांगितलं, प्रभू आमचा स्वीकार करा. कोणी त्यांच्या जटेमध्ये आहे, कोणी गळ्यामध्ये आहे, कमलना कमरेला आहे, कोणी पायांना आहे, कोणी बाहूंना आहे. असे नवनाग भगवान भोलेनाथांच्या अंगावरती खेळायला लागले. म्हणून भगवान भोलेनाथांचं एक नाव पडलं. काय नाव पडलं? भुजंगभूषण. हे मृत्युंजय पशुपती शंकर, हे मृत्युंजय पशुपती शंकर, भुजंगभूषण तव शरण, भुजंगभूषण तव शरण. ओम शिव परात् परा शिव, ओम शिव
परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणं ओंकारा शिव तव शरणं. तर अशा प्रकारे श्रोते हो, या नवनागांनी भगवान भोलेनाथांना प्राप्त करून घेतलं. आणि गरुड पुराण श्रवण करण्याचा एक फायदा हा पण आहे की कालसर्पचा दोष जर असला, जो कोणताही प्रकारचा कालसर्प असला तरी नुसत्या कथेच्या पूर्ण पुराण श्रवण केल्यानेच दोषाचं परिमार्जन होत असतं. कारण सर्पांची उत्पत्ती आणि कालसर्प दोषाची उत्पत्ती कद्रूपाच्या गर्भापासूनच पुढे झालेली आहे. म्हणून जो एक कथा श्रवण करतो किंवा या कथेचं मनात नुसतं चिंतन करतो, तिच्या पत्रिकेतला कालसर्प दोष सुद्धा हळूहळू करून नष्ट व्हायला लागतो. पण इकडे विनिता काही दिवसांनंतर एक बाळाची आई बनली आहे आणि बाळ दीड वर्षाचं असेल. त्या बाळाने देहत्याग केला आहे, पण त्या बाळाने आपल्या मृत्यूचं कारण आपल्या माते विनितेला जबाबदार धरलेलं आहे. आणि माता विनितेला त्या बाळाने मरताना सांगितलं की तू माझं लालन पालन संगोपन योग्यरित्या केलं नाही, म्हणून आज मी मृत्यूला प्राप्त होतोय. तुला मी शाप देऊन जातोय की तुला कद्रूपाचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. आणि एक गोष्ट अजून तुला सांगतोय, आता माझ्यानंतर जे बाळ जन्माला येणार आहे त्याला जीवापाड सांभाळ हे सांगून त्या बाळाने काय केला, देह ठेवला. आता हिला लागला होता शाप दास्यत्वाचा. विनिता कद्रूपापेक्षा मोठी आहे, परत आता मोठ्या बहिणीने लहान बहिणीची सेवा करायला पाहिजे. मोठ्या बहिणीने पाणी मागितलं तर लहान बहिणीचं काम तिला पाणी नेऊन देणं. पण आता मात्र शाप लागल्यामुळे काय झालं, ही जी विनिता आहे तिला दासी बनावं लागणार आणि कद्रूपाची आहे ती राणीप्रमाणे तिला सांगणार रे हे काम कर ग, ते काम कर ग, अमुक कर, ढमुक कर, टमुक कर. तर ही मोठी असून तिला अरे करू शकणार नाही, तिची आज्ञा उल्लंघन करायची नाही. तिने जे सांगितलं ते जेवायचं तिला अगोदर विचारायचं, राणीसाहेब मी जेवू का, तर असं हिला काय पत्करावं लागलं, दास्यत्व पत्करावं लागलं. आणि मग आपल्या पती परमेश्वरांची सेवा वगैरे केली. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा गर्भधारणा झाली. त्यावेळेला पुन्हा एक अंड जन्माला आलं, म्हणजे योनी मार्गातून अंड्याची उत्पत्ती पुन्हा एकदा झाली. आणि कश्यप ऋषींनी सांगितलं की अंड सुरक्षित घरामध्ये एका परडीमध्ये वगैरे झाकून ठेव. काही दिवसांनी त्यातनं एक दिव्य पुरुष जन्माला येणार आहे. पक्षी नाही बरं का, दिव्य पुरुष जन्माला येणार आहे. तर काही दिवसांनंतर जेव्हा तो गर्भ परिपूर्ण झाला तेव्हा त्या अंड्याला फोडून त्यामधनं एक दिव्य पुरुष जन्माला आला, ज्याला हात होते, पाय होते, ज्याचं अंग सुवर्णाचं होतं, ज्याला मोठे मोठे 2 पंख होते आणि मोठी अशी चोच होती. असे गरुड नारायण त्या ठिकाणी प्रकट झाले. बोला गरुड नारायण भगवान की जय. तर श्रोते हो, अशा प्रकारे गरुडजींचं प्रागट्य त्या ठिकाणी झालंय. आणि गरुडजींनी लहान असतानाच भगवान महाविष्णूंची खूप तपस्या करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग काही दिवसांनंतर गरुडजींना भगवान महाविष्णू प्रसन्न झाले आणि भगवान महाविष्णूंनी विचारलंय, हे गरुडा तुला काय वरदान पाहिजे ते वरदान तू माग. तेव्हा गरुडजींनी सांगितलंय, प्रभू सगळ्यात पहिलं मला एक वरदान द्या की माझ्या मातेला दास्यत्वाचा शाप लागला आहे, माझी माता त्या शापातनं मुक्त करा. माझ्या मातेला त्या शापातनं काय करा, मुक्त करा. आणि दुसरं वरदान मागितलं, प्रभू मला सदा सर्वदा वैकुंठ लोकामध्ये तुमच्या समीप राहायचं आहे, तुमच्या सान्निध्य मला राहायचं आहे, म्हणून माझा स्वीकार करा. तेव्हा श्रीमन नारायण गरुडाला म्हटले, गरुडा तू गरुड आहेस, तू खगेश्वर आहेस, तू ताक्षार्य आहेस, तू पन्नकारी आहेस, तू वैनतेय आहेस, तू विनिता पुत्र आहेस, तू कश्यपनंदन आहेस आणि विशेष म्हणजे तू द्विज आहे. त्याच्यापेक्षा पण महत्वाचं म्हणजे गरुडा तुझी गती कशी आहे. मनाचे टाकेले मागे गतीसी तुलना नसे. गरुडा मनाच्या गतीपेक्षा सुद्धा तुझी गती जास्त आहे. आणि मला माझ्या भक्तांना पदोपदी पावलोपावली रक्षण करायचं असतं, म्हणून मला सुद्धा गतिशील वाहन पाहिजे होतं. तू सर्व गुणांनी युक्त आहेस, तू विनम्र आहेस, म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. आजपासून तू वैकुंठ लोकामध्येच निवास करशील. आणि भगवंताचं हृदय, भगवंताचं आत्मज हे कोण बनले, गरुडजी बनले. जेवढे भोले बाबांसाठी नंदी जवळचे आहेत तेवढेच भगवान महाविष्णूंसाठी गरुडजी जवळचे आहेत. एकदा महालक्ष्मीने विचारलं होतं तुमच्या हृदयामध्ये कोण निवास करतं, तेव्हा श्रीमन नारायणाने सांगितलं होतं माझ्या हृदयामध्ये माझे भक्त गरुड नारायण निवास करतात. भगवान श्रीमन नारायणांचं दुसरं स्वरूप जर कोणतं असेल तर ते म्हणजे गरुड नारायण.
गरुडाच्या म्हणजे एक प्रकारे एकोहम द्वितीयो नास्ती, तर स्वतःचं आत्मज जे म्हणतो ना आपण अंतःकरण हेच कोण आहे, भगवंताचा श्वास किंवा भगवंताला प्राणांपेक्षा प्रिय जर कोणी असेल तर कोण आहे, गरुडजी आहेत. गरुडजींचं एक नाव काय आहे, द्विज. द्विज द्विज शब्दाचा अर्थ काय आहे बरं, द्वि म्हणजे दोन वेळेला, द्वि म्हणजे काय, हा, आणि ज म्हणजे काय, जन्म. ज्याचा जन्म दोन वेळेला आहे तो कोण, द्विज. तो कोण, द्विज. मग पक्षाचा जन्म दोन वेळेला असतो, कसा, अंड्यामध्ये पक्षी जिवंत असतो, बरोबर, तो एक जन्म आहे. गर्भाशयातनं अंड बाहेर येणं एक जन्म आहे. अंड फोडून अंड्यातनं पक्षी बाहेर येणं हा दुसरा जन्म आहे, म्हणून त्याला द्विज म्हणतात. मग दोन जन्म कोणाकोणाचे होतात, पक्षाचे दोन जन्म होतात, ब्राह्मणाचे दोन जन्म होतात, आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचे सुद्धा दोन जन्म होतात. कसं बरं बघू आपण. आता एखाद्या ब्राह्मणाच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, त्याचा पहिला जन्म झाला, ते जन्माला आलं, मग आता ते बाळ मोठं झालं, बरोबर, तिचं कोणी पाय पडेल का, हां, नमस्कार महाराज म्हणेल का. आपल्या पण गल्लीत आजूबाजूला भरपूर ब्राह्मणाचे घर असतात, आपण त्यांना मान देतो का, सन्मान देतो का, त्यांना कोण पाय लागू देवा म्हणतो का आपण, नाही. दुसरा जन्म हा फार महत्त्वाचा आहे, तो ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणून काही होत नाही, बरोबर ना. मग दुसरा जन्म काय, बाळ जेव्हा 8 वर्षांचं होतं तेव्हा त्याचा चौल संस्कार करतात, उपनयन यज्ञोपवीत संस्कार. कानामध्ये गुरुमंत्र दिला जातो, गायत्री मंत्र दिला जातो, नंतर तो 8-10 वर्ष आई वडिलांपासून लांब वेद पाठशाळेत जाऊन सगळ्या वेदांचा, ग्रंथांचा, पुराणांचा अभ्यास करतो, नियमात राहून जीवन जगतो. तेव्हा 4 लोक त्याला काय करतात, सहज मान देतात, सहज त्याला नमस्कार करतात. हा ब्राह्मणाचा कितवा जन्म आहे, दुसरा जन्म आहे. जर जन्माला येऊन त्याने वेदांचा अभ्यास केला नाही, जर त्याने यज्ञोपवीत धारण केलं नाही, उपनयन संस्कार झाला नाही, तर ब्राह्मणाला कोणी द्विज म्हणत नाही. द्विज तेव्हाच जेव्हा त्याचा यज्ञोपवीत संस्कार होईल. राहतो प्रश्न तुमच्यासारख्यांचा, म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सगळेच आपण जे मनुष्य प्राणी आहेत, तर मनुष्याचा जन्म सुद्धा श्रीमद नारायण म्हणतात की 2 वेळेला जन्म होतो. कसा 2 वेळेस जन्म होतो बघा तुम्ही. एक म्हणजे बाळ मातेच्या उदरातनं जन्माला येतो, तो एक जन्म होतो. दुसरं, आपण विद्या अभ्यास ग्रहण करतो, शाळेत जातो, खूप अभ्यास करतो आणि आपण खूप सारं ज्ञान स्वतःमध्ये प्राप्त करतो. त्या ज्ञानाने आपण संस्कारित बनतो. तो खऱ्या अर्थाने आपला दुसरा जन्म म्हटला जातो. जन्माला आलो आणि तसंच आपण राहिलो, कुठल्याही प्रकारे आपण स्वतःमध्ये, म्हणजे 5 वर्षाचं बाळ जसं आहे तसंच 15 वर्षाचं बाळही आहे, दुसरा जन्म म्हणता येईल का, नाही. बरं, याच्यापेक्षा वेगळी व्याख्या जर करून बघायची म्हटली तर एखादं संकट जर आपल्यावरून गेलं तर आपण काय म्हणतो, मी तर संपलोच होतो, पण भगवंताच्या कृपेने माझा दुसरा जन्म झाला. तर ही द्विज शब्दाची व्याख्या ठेवतो आपण बघितली तर द्विज म्हणजे गरुड किंवा द्विज म्हणजे पक्षी द्विजराज, भगवंताचे अतिशय जवळचे प्रिय असे गरुडजी एकदा श्रीमद नारायणांना विचारतायत आणि महर्षी जी आहेत ते ग्रंथाला ओळीबद्ध करतायत. आणि गरुडजींनी विचारलं, हे प्रभू, हे जे प्राणी आहेत मृत्यूलोकातले, यांच्या मृत्यूच्या पश्चात पुढे यांचं काय होतो. आता गुरुजी विचारतायत आणि महर्षी वेदव्यास काय करताय, सगळं लिहून काढतायत. पण तिथेच नेमकी गडबड झाली. नियम असा आहे की कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ज अक्षरावरून करायची नाही. ज अक्षरावरून करायची नाही. का नाही करायची, ज हे दग्ध अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे, दग्ध. आणि दग्ध अक्षरावरून ग्रंथाची सुरुवात करायची नाही, असा सरळ आणि सोपा नियम आहे. बरं, हा नियम कोणी बनवला, तर महर्षी वेदव्यासांनीच हा सगळ्या नियमांची रचना केलेली आहे. आणि गरुडजींनी जसे प्रश्न विचारले आणि महर्षींनी लिहायला सुरुवात केली, तसं ज अक्षरावरून महर्षींनी ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली. आणि गरुडजींचं लक्ष गेलं. गरुडजी म्हटले, महर्षी, तुम्ही बुद्धिमता वरिष्ठ आहात, ज्ञानीनाम अग्रगण्य आहात, वेदव्यास आहात, महर्षी आहात, तुमच्या एवढं ज्ञान कोणाचकडे नाही आहे महाराज. आणि तुम्ही ज अक्षरावरून सुरुवात केली, स्वतःच नियम बनवायचे, स्वतःच नियम मोडायचे, असा अर्थ झाला का याचा. मग महर्षी म्हटले की नाही नाही, तसं नाही, मला लक्षात होता नियम, तरी पण मी ज अक्षरावरून सुरुवात केली. म्हणे, अरे गरुडा, नुसती याची गरुड पुराणाची सुरुवात मी ज अक्षरावरून केली असं नाही आहे. भागवताची सुरुवात सुद्धा कुठून केली आहे, ज अक्षरावरून केली आहे. भागवताची सुरुवात सुद्धा कुठून केली आहे, ज अक्षरावरून. कोणत्या अक्षरावरून, ज.
काय सुरुवात केली? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चारतेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्यपासून सुरुवात केली, ज अक्षरापासून जन्माद्यस्यपासून सुरुवात केली, शेवट कुठे केला श्लोकाचा? सत्यं परं धीमहि. प्रभू तुम्ही सत्य आहात, तुम्ही परम धीमहि आहात असं म्हणून श्लोकाचा शेवट केला. भागवताचा पहिला श्लोक, पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक तुम्हाला सांगितला. नंतर महर्षी म्हटले की गरुडा एवढंच नाही, भगवंताला प्राणांपेक्षा प्रिय असलेलं गोपी गीत, त्या गोपी गीताची सुरुवात सुद्धा कुठून केली? ज अक्षरावरून. काय सुरुवात केली गोपी गीताची? जयति तेधिकं जन्मनाग्रजः श्रयत इंदिरा शश्वदतरहि दयित दृश्यतां दिक्षुतावका त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते. कुठून सुरुवात केली? जयति तेधिकं ज अक्षरावर्ण. आणि गरुड पुराणाची सुरुवात सुद्धा कुठून केली? ज अक्षरावर्ण. मग असं का केलं महर्षींनी? सुरुवात तर नाही करायची ना ज अक्षरावर्ण, मग का केली? तर ज हे दग्ध अक्षर आहे आणि कलियुगामध्ये सगळे लोक काय होत आहेत? दग्ध होत आहेत. कोणाला संसाराची चिंता आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला मुलांच्या लग्नाची चिंता आहे, कोणाला मुलींच्या लग्नाची चिंता आहे. सगळे त्या चिंतारूपी चितेमध्ये काय होत आहे? दग्ध होत आहेत, सगळे जळत आहेत. कोणाला तनाचं दुःख आहे, कोणाला मनाचं दुःख आहे, कोणाला शरीराचं दुःख आहे. थोडे थोडे तर सगळेच दुःखी आहेत, सुखी तर कोणीच नाहीये. म्हणून जर या लोकांचा दाह शांत करायचा असेल तर पुराणांची सुरुवात कोणत्या अक्षरावरनं करावी लागेल? ज अक्षरावरनं करावी लागेल. कारण भागवत पुराण, गरुड पुराण या ग्रंथांना सुरुवात कधी केली महर्षींनी लिहायला? कलियुगामध्ये, कलिकालात. कलिकालाच्या प्रारंभाला भागवताची आणि गरुड पुराणाची रचना महर्षींनी केली. आणि कलियुगात सगळे लोक दग्ध होणारे, म्हणून त्यांचा दाह शांत करण्यासाठी दग्ध अक्षरापासूनच ग्रंथांची सुरुवात केली. मग गरुड पुराणाची सुरुवात काय केली, कुठून केली? जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्तपालका नमन माझे गणनायका आदित्याने कंसांतका देवी अंबिका नमस्कारू सकल वाचांची स्वामिनी जी राहिली मातृका लक्षणी ये ब्रह्मकुमारी रागोणी अंतःकरणी ध्यायीजे सकल देवतांस शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी मागोनी या प्रेतकल्पासी प्राकृतासी आरंभितो. सगळ्या देवी देवतांना नमस्कार केला आणि सगळ्यात पहिल्यांदी भोलेनाथांना नमस्कार केला. पण भोलेनाथांना गुरु स्वरूपात नमस्कार केला. जय सद्गुरु कर्पूर गौरा. कर्पूर गौर म्हणजे भगवान भोलेनाथ. आणि नमस्कार कोणत्या स्वरूपात केला? गुरूंच्या स्वरूपात केला की मला मृत्यू उपरांत जीवन यायचं आहे, म्हणून तुम्ही माझे गुरु बना आणि मला तुम्ही गुरुमंत्र देऊन ग्रंथ लिहिण्यासाठी परवानगी द्या, म्हणजे ग्रंथ लिहिण्यासाठी उपदेश करा. का उपदेश करा? स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चिवळामणी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी. भगवान भोलेनाथ इथे निवास करतात. स्मशान क्रीडा करता सुखावे आणि मृत्यूपर्यंत जीवनावर लिहायचं. तर मृत्यूपर्यंत जीवन चालू कुठून होतं? स्मशानापासून चालू होतं. म्हणून जय सद्गुरु कर्पूर गौरा. म्हणून जय सद्गुरु कर्पूर गौरा. नंतर गणपती बाप्पांना, भगवान सूर्यनारायणांना, श्रीकृष्णांना, सरस्वतीला, कुलदेवतेला, सगळ्या देवी देवतांना महर्षींनी काय केला? नमस्कार केला. देवी अंबिका नमस्कारो सकल देवतांचं शिवासी पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी मागोनी या प्रेतकल्पासी आणि प्राकृतासी आरंभितो. मग काय म्हणतायत महर्षी पुढे? नैमिषारण्य सूतमुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोणे एके दिनी व्यासासनी वैसला तया ते ऋषी शौनकाधिक प्रश्न करीते झाले सम्यक यमास सर्वांचा दुअंतक यातना अनेक करीतसे तयाचा लोकाचा विस्तार आणि जीवांचा आचार ध्यत्यागीला कर्म प्रकार कैसा नर जीव भोगी तसे.
कैसा नरजीव भोगी तसे, की इथे मनुष्य कर्म करतो, इथे पाप पुण्य करतो, हे शरीर इथे सुटून जातं आणि त्याच्या पाप पुण्याचे फळ त्याला पुढे कसे भोगावे लागतात, हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतो ना. हाच प्रश्न पडतो ना आपल्याला. इथे पाप पुण्य केले तर इथे शरीर सुटून जातं, तर पुढे आपल्याला कसं भोगावं लागतं. देह त्यागिला कर्म प्रकार कैसा नरजीव भोगी तसे, ऐसा ऋषींचा प्रश्नार्थ ऐकून सुत हर्षयुक्त दृढ धर्मवृक्ष भगवंत तयासी नेमस्त स्तवितसे. मग या ठिकाणी महर्षींनी काय केलं हे यांना सगळ्यांना समजवून सांगण्यासाठी त्यांनी भगवंताला एका वटवृक्षाची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे? वटवृक्षाची. मग काय म्हणतायत महर्षी? म्हणे वृक्षरूपी तू भगवान. वृक्षरूपी तू कोण आहेस? भगवान आहेस. वृक्षरूपी तू भगवान. वेद तुझे स्कंददान. वेद काय आहे? स्कंद आहे. वेद तुझे स्कंददान. पुराणे त्या शाखा गहन. पुराण काय आहे? शाखा आहे. पुराणे त्या शाखा गहन. यज्ञ सदक्षिणती कुसुमे. आणि यज्ञ जे करतो आपण ते यज्ञ म्हणजे या भगवान कल्पवृक्ष रूप मधुसूदन कल्पवृक्ष रूपी वृक्षाचं फूल काय आहे? यज्ञ. आणि याचं फळ काय आहे? मोक्ष. या कल्पवृक्ष रूपी मधुसूदन कल्पवृक्ष रूपी वृक्षाचं फळ काय आहे? मोक्ष. आणि हा वृक्ष कसा आहे तर हा सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्यांना आश्रय देतो. झाडाला जो तोडतो त्याला सुद्धा झाड काय करतं? सावली देतं, त्याचा पण द्वेष करत नाही. तसं भगवंत हे सगळ्यांचं काय करतात? रक्षण करतात. पद्याम चरणाभ्याम पाद्य रक्षती पाद पहा. ज्याप्रमाणे वृक्ष सगळ्यांना आश्रय देतात त्याप्रमाणे भगवंत सगळ्यांना आश्रय देतात. आणि या ठिकाणी गरुडजी श्रीमन नारायणांना म्हणतायत की प्रभू, जे मनुष्य एवढं अनमोल मनुष्याचं जीवन प्राप्त होऊन सुद्धा तुमची भक्ती करत नाही, असे अधम लोक, असे पापी लोक का नरक लोकाला प्राप्त होणार नाहीत? बघा ना श्रोते हो, एवढं सुंदर मस्तक दिल्यानंतर त्या मस्तकाला जर भगवंताच्या चरणांची प्रीती होणार नाही तर मनुष्य का नरकाचा भागी बनणार नाही? एवढे सुंदर नेत्र दिलेत आणि या नेत्रांना जर भगवंताच्या दर्शनाची प्रीती होणार नाही तर मनुष्य का नरकाचा भागी होणार नाही? एवढे सुंदर कान दिलेले आहेत आणि या कानाने जर मनुष्य भगवंताचं नाव श्रवण करणार नाही, भगवंताच्या कथा श्रवण करणार नाही तर तो का नरकाचा भागी बनणार नाही? अरे एवढी सुंदर जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग जर रसगुल्ले खायला आणि गुलाबजाम खायला आणि जिलबी खायलाच मनुष्य करत असेल, स्वाद घेण्यासाठी त्या रसस्वादनेचा उपयोग करत असेल आणि त्या रसस्वादनेवरती त्या जिव्हेवरती जर भगवंताचं एकदा नाव सुद्धा येत नसेल तर असा अधम मनुष्य का नरक लोकाला जाणार नाही? श्रोतेहो, एवढे सुंदर चरण भगवंतांनी दिलेले आहे. जर त्या चरणांना भगवंताच्या दर्शनाची प्रीती होत नसेल तर जर देवाच्या मंदिरात 4 पावलं चालण्यासाठी आळस करत असतील तर तो मनुष्य का नरकाचा भागी बनणार नाही? बघा श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, गरुडा, ऑक्सिजन हा जो आपण रात्रंदिवस ऑक्सिजन फुकट घेतो ना, ही परमेश्वराची आपल्याला दिलेली फुकटाची देण आहे. हाच ऑक्सिजन 2 दिवस तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये विकत घेतला तर 2 दिवसाची किंमत निघते 10 लाख रुपये. किती निघते? 10 लाख. एवढ्या वर्षापासून आपण फुकट काय करतोय? ऑक्सिजन घेतोय. मग देवाचं आपल्यावरती ऋण नाही आहे का? खूप सारं ऋण त्या भगवंताचं आहे. आणि जो मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही, भगवंताचं नाम संकीर्तन करत नाही, ज्याला भगवंतावरती प्रीती होत नाही, असा मनुष्य नरक लोकाला जातो, यात काही शंका नाही. एखाद्याचं जाणून बुजून नुकसान करणं हा जो कृत्य करणारा व्यक्ती आहे तो पण नरकातच जाणार आहे. पण श्रीमन नारायण गरुडाला सांगताय की गरुडा, एखाद्याला धक्का देऊन पाडून टाकणं, एखाद्याचं डोकं फोडून टाकणं, एखाद्याच्या वस्तूचं नुकसान करणं हेच पाप आहे असं नाही. हे तर पाप आहेच आहे, पण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एक मच्छर सुद्धा मारला नाही, एक मच्छर सुद्धा मारला नाही. पण जर भगवंताची भक्ती केली नसेल तरी नरकातच जावं लागतं. तरी कुठे जावं लागतं? नरकात. का? सांगतो सिंपल तुम्हाला. 2 रुपयाचा यूज अँड थ्रोचा पेन, ज्याची काही व्हॅल्यूज नाही आहे, 2 रुपयाचा पेन सही करण्यासाठी एखाद्याने दिला, तर पेन परत करताना त्याला काय बोलावं लागतं? थँक्यू बोलावं लागतं ना. काय बोलावं लागतं? थँक्यू. ज्याने एवढे सुंदर बोटं दिलेले आहेत पेन हातामध्ये पकडायला, ज्याने स्मृती बुद्धी दिलेली आहे काय लिहायचं आहे ते लिहिण्यासाठी, ज्याने चक्षू दिले आहेत काय लिहितोय ते बघण्यासाठी,
त्याची जर आपण कधी भक्ती केली नाही, त्याच्या नावाचा वारंवार उच्चार केला नाही, या मोहमायेच्या सागरामध्ये कितीही आनंद घ्या, शेवटी एक दिवस तर निघावं लागणार आहे. आणि आपण गरुड पुराणाला बसलेलो आहे, त्याच्यामुळे सत्य बोलावं लागणार, एक दिवस मलाही मरावंच लागणार आहे. मी काही अजरामर होऊन आलेलो नाही. आणि याच्यापेक्षा अजून पुढचं सांगतो, जगून जगून जगायचा माणसाला एक दिवस कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. 100% कंटाळा येतो म्हणजे येतो. तो अंतरावर पडल्या पडल्या म्हणतो, देवा कधी मला नेशील, देवा उचल. कंटाळतं माणूस. तुम्हाला माहिती का, रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमचं एकच काम आहे, माझं एकच काम आहे. मला माझ्या कथा सांगणं आहे. तुम्हाला सकाळी उठले पहिले चहा करणं, घरं आणणं, नंतर चहाचे भांडे कप्पाच्या विसरणं, आंघोळ पांघोळ करणं, थोडेफार देव धुणं, लगेच नाश्त्याची तयारी करणं, नाश्ता झाला नाश्त्याचे भांडे घातलं, लगेच स्वयंपाक करणं, जेवण झाले स्वयंपाकाचे भांडे घातणं, दुपारी झोपणं, झाडू मारणं, दुपारचा चहा करणं, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करणं, संध्याकाळचे भांडे घातणं, धुणं वगैरे धुणं, घरातले कामं करणं, 10:30-11 वाजता कशी तरी झोप लागते आणि पहाटे 5 आणि 6 वाजता उठून परत तोच नित्यक्रम चालू होतो. मग पुन्हा सातत्याने या गोष्टी करून 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 शरीराची झीज होते. ते तर असे काम केलं काय नाही काय, ते तर त्याचं वय तर वाढतच राहणार आहे, ते काही तरुण राहणार नाही शरीर. पण या सगळ्या गोष्टींचा या संसाराचा मनुष्याला वीट आल्याशिवाय राहत नाही. फक्त इतकंच आहे की तो खूप उशिरा येण्यापेक्षा तो थोडासा लवकर आला पाहिजे, म्हणजे मनुष्याच्या जीवनाची दशा आणि दिशाही सुधरून जात असते, त्याला बदल हा करता येत असतो. तर श्रोते हो, हे जे मनुष्याचं जीवन मिळालेलं आहे ना, या मनुष्याच्या जीवनाचा मनुष्याने योग्यरित्या उपयोग करून घेतला. संसाराच्या वेळेस संसार करा तुम्ही, पण संसारानंतर रिकाम्या वेळात तरी, काम करता करता तरी भगवंताच्या नावाची मनुष्याला प्रीती असायला पाहिजे. कितीही पुण्य कमवा, जीवनामध्ये एक मच्छर सुद्धा मारू नका, पण जर भगवंताची भक्ती केली नसेल तर नरकालाच जावं लागेल. म्हणून भगवंताची भक्ती करा. भक्ती वाचून धनवान कित्येक पावले निर्यस्तान, यास्तव गरुडा भक्ती नैमित्य नित्य नित्य करावी. गरुडा, अरे भक्ती विरहित धनवान असे कित्येक नरकाला रोज जाता येत म्हणे गरुडा. भक्ती विरहित धनवान कित्येक पावले निर्यस्तान. मग श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा बघ, मनुष्य बालपणी मातृपितृमय असतो, लहान बाळ आई वडिलांशिवाय नाही राहू शकत. पण गरुडा मोठा झाला ना, तरुणपणी रक्षिती स्त्रियेचे मनोदय. काय म्हणताय गरुड, श्रीमन नारायण गरुडजींना? मोठा झाला का म्हणे बायकोचं मन सांभाळतो म्हणे माणूस. तरुणपणी रक्षिती स्त्रियेचे मनोदय. वृद्धापकाळी पुत्रपौत्रमय आणि स्वतंत्रमय नर क्वचित. स्वतंत्र मनुष्य हा क्वचित आहे गरुडा. लहानपणी मातृपितृमय, मोठेपणी रक्षिती स्त्रियेचे मनोदय म्हणजे घर संसार वगैरे या सगळ्या जबाबदाऱ्या. बरोबर ना? घरात साखर संपली, बायको सांगेल, तो कोणाला सांगेल? नवऱ्याला सांगेल. मग त्याने तिचं मनोदय ऐकलं नाही, तिने सांगितलेलं मनावर घेतलं नाही, ऐकलं नाही. आणि नंतर संध्याकाळी येऊन सांगितलं, कप्पर चहा आधी. कुठून चहा दिली ती? साखर सांगितली होती आणायला, आणली का? चहा भेटेल का? मग ऐकावं लागेल का नाही? बरोबर. अर्थात श्रोते हो, बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले देवा यौवनी कधी, तुझन पूजिले देवा यौवनी कधी. वार्धकी तनू होई जर्जरा, रे वार्धकी तनू होई जर्जरा. धाव पावरे देवा त्र्यंबकेश्वरा. मनुष्य ना श्रोते हो, म्हातारपणामध्ये देवदेव करण्याचा विचार करतो. म्हातारपणात मी खूप देवाची भक्ती करेल, पण म्हातारपणात शरीर एवढं क्षीण होऊन जातं की कोणाची मदत घेतल्याशिवाय 4 पावलं चालणं सुद्धा मनुष्याला शक्य होत नाही. म्हणून एवढं म्हातारं होण्यापर्यंतची वाट मनुष्याने बघायची नाही. बघा श्रोते हो, या मनुष्याच्या जीवनाच्या फक्त किती अवस्था आहेत? 6 अवस्था आहेत. किती अवस्था आहेत? 6. त्या 6 अवस्थेमध्येच काय असेल ते जीवन आहे, त्याच्या पुढे मनुष्याचं जीवन नाही. पहिली अवस्था कोणती आहे? बाळ. जन्माला आलेलं बाळ कसं असतं? छोटंसं बाळ असतं, ऋषिकल्प असतं, निरागस असतं. कोण आपलं आहे, कोण परक आहे, त्या बाळाला काही समजत नाही. दुसरी अवस्था काय सांगितली आहे? कुमार अवस्था. बाळ मोठं व्हायला लागतं, बाळाला कौमारत्व प्राप्त व्हायला लागतं.
मग कुमार अवस्थेनंतर कोणती अवस्था सांगितलेली आहे? कुमार अवस्थेनंतर सांगितलेली आहे युवा अवस्था, तरुणपणा. आणि या युवा अवस्थेमध्ये मनुष्य विवाह करतो, त्याच्या गोत्राची काय करतो? वृद्धी करतो, वंश वाढवतो. आणि श्रोते हो, ही युवा अवस्था काही खूप दिवस टिकत नाही बरं का. एक पुढचे 20-25 वर्ष उलटले की त्या युवा अवस्थेनंतरची लगेचची अवस्था, 5वी अवस्था कोणती येते? वृद्ध. कोणती अवस्था येते? वृद्धावस्था. मग कंबर दुखतं, खांदे दुखतात, अजून वृद्ध झालं की मग गुडघे भार घेत नाही, ही वृद्धावस्था. आणि वृद्धावस्थेनंतरची अवस्था काय सांगितली? आतुरकालीन अवस्था. अंथरुणावरती पडल्या इकडे टकमक मनुष्य काय करतो? बघत राहतो आणि त्याचे दिवस मोजत राहतो. ही 5वी अवस्था सांगितली आतुरकालीन. आणि 6वी अवस्था सांगितलेली आहे ती म्हणजे मृत्यू. धाम परमम मम. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत किती अवस्था आहेत? फक्त 6 अवस्था आहेत. त्या 6 अवस्थांमध्येच मनुष्य त्याचं जीवन हे जगत असतो. म्हातारपणामध्ये आपण म्हणतो देवदेव गुरु, पण म्हातारपणामध्ये सुद्धा मनुष्याकडनं काही देवदेव होत नाही. एक आजी होत्या बरं का, त्या आजींचं आहे ना खूप वय होतं, जवळजवळ असं 90, 92, 93 असं काहीतरी त्यांचं वय होतं. आणि त्या आजी पलंगावरती झोपल्या म्हणायच्या. काय म्हणायच्या माहिती की तुम्हाला? आम 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 आम. आजींना म्हणायचं होतं राम, पण तरुणपणात राम कधी म्हटल्या नाही. म्हातारपणात राम म्हणावं असं वाटलं, पण म्हातारपणामध्ये ना तेवढी शरीरामध्ये शक्ती आहे, ना तेवढे ते दात नाही का काय नाही, सगळं बोळकं होऊन गेलेलं आहे. आता कुठे उच्चार बरोबर होणार? एक तर लहान बाळ ते नीट बोलू शकत, आणि जास्त वय झालेली व्यक्ती सुद्धा नीट बोलू शकत नाही. बाल्यावस्था आणि वृद्धावस्था सारखीच असते, त्यामध्ये काही खूप फरक नसतो. आजींना म्हणायचं होतं राम राम राम, पण काय म्हटलं जायचं? आम. अशी अवस्था आपली करून घ्यायची नाही. मी परत सांगतो, तुम्ही जीवनात पाप केलं नाही केलं तो विषय वेगळा. जर भक्ती केली नाही तर नरकात जावं लागेल. एवढं काय, तुम्ही किती पाप करावं खुली शूट, पण देवाची भक्ती सोडू नका. मी दिवसभर शर्ट वापरला, मला वाटलं आता मळून गेला, तर घामाचा वास तो मळून गेला. थोडीशी डिटर्जंट घेतली, टाईड म्हणा, सर्फेक्सेल ब्ल्यू म्हणा, अजून कोणती असेल व्हील वगैरे, बादलीत टाकली, फेस केला, कपडा भिजवला, खळबळला, आपटला, घसडला, साबण लावला, धुतला, पिळला, वाळत टाकला, काय होईल? पहिल्यासारखा स्वच्छ होऊन जाईल. बरोबर? बघा, मनुष्य आहे, असं होऊच शकत नाही की तो पाप करणार नाही. मनुष्याकडनं कायेने वाचेने मनाने नाना प्रकारचे पाप छोटे मोठे दैनंदिन जीवनामध्ये होतच राहतात. तिथून तुमची सुटका होणं शक्य, माझी सुटका होणं शक्य नाही. मोठ्या साधू संतांकडून, मोठ्या तपस्वींकडनं पाप झालेले आहेत, आपण कुठे लागून गेलो. पण भगवत नामाचा आश्रय घ्या, भगवत नाम सोडू नका. वाल्यापोळी किती भयंकर पापी होते, भगवत नामाचा आश्रय घेतला, तरुण गेले. प्रेमानंद महाराजांना कोण कोण ओळखतं? सगळे ओळखतात जवळजवळ. हे ताई आल्या होत्या प्रेमानंद महाराजांकडे, काहीतरी साधारणतः 35-36 त्यांचं वय असेल, आणि त्यांच्या मिस्टरांचं, पती परमेश्वरांचं वय 40-42 असेल. तर त्यांनी काय सांगितलं माहिती का? महाराज म्हणे, मेरे पति आपका सत्संग सुनते, आप बोलते कि राधा नाम का बार बार उच्चारण करना चाहिए, सारे पाप खत्म हो जाते, तो वो राधा नाम का उच्चारण तो बहुत करते बोले महाराज, पर समस्या एक है, वो जब पीते है तभी राधा नाम का उच्चारण बारंबार करते बोले. महाराज जी काय बोलले माहिती है? एक बात वो गलत कर रहे तो दूसरी बात तो सही कर रहे, तो अपने आप सही बात जो है सही का प्रमाण बढ़ते जाएगा और गलत का प्रमाण घटते जाएगा. तर ही भगवत कृपा असते. ही काय असते? भगवत कृपा. तो आज जरी दारू पण म्हणतोय ना राधे राधे राधे, तरी ते नाम त्याच्यावरती असा परिणाम करेल की हळूहळू करून वाईट गोष्टींपासून तो खूप लांब निघून जाईल. अरे वाल्याचा सगळे वाल्यापोळीच असतात. वाल्याचा वाल्मिकी भगवंताचा घेऊन करत असतो. कथेकडे लक्ष द्या. बस कथेकडे लक्ष द्या. तर वाल्यात सगळे वाल्यापोळीच असतात. बिना अपराधी, बिना असं कोणी नाहीये, पण वाल्याचा वाल्मिकी भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊन होत असतो. तुम्हाला माहिती आहे का, संतांकडे एक मनुष्य गेला होता. तो म्हणे संतांना सांगितलं की मला म्हणजे जे असं वाईट गोष्टी आहेत त्या खाल्ल्याशिवाय माझं जीवन काही होत नाही म्हणे महाराज, आणि मला ते सोडायचं आहे म्हणे. ते सुटेल कसं काय म्हणे.
तर त्याला महाराज त्या संतांनी काय सांगितलं माहिती का, तू काहीच करू नको म्हणे, तू जेवायला बसताना देवाला नैवेद्य दाखवतो का म्हणे, देवाला तू नैवेद्य दाखवतो का म्हणे. तो म्हणे महाराज जर वरण भात भाजी पोळी खाणार तर नैवेद्य दाखवणार ना, असं काही खाणार तर नैवेद्य कुठून दाखवणार म्हणे. मग आता एक काम करत जाय, नैवेद्य नको दाखवू पण जेवायला बसल्यावरती 2 मिनिटं भगवंताचं स्मरण करत जाय आणि मग तू कर म्हणे जेवण. त्याने 2 दिवस 3 दिवस केलं आणि असा काही परिणाम झाला की तो म्हणे की मला आता हे नकोच. त्याच्या मनावरती काय झाला परिणाम. तर सांगण्याचं तात्पर्य जसं गोळ्या औषधं जी आहेत ते आपल्या आजारावरती काय करतात, परिणाम करतात आणि आपल्या आजाराला संपवतात. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम आपल्या वाईट गोष्टींपासून आपल्याला मोकळं करणं, काही करायचं नाही. कुठलीच गोष्ट मी तर कधीच कोणाला काही सोडायला सांगत नाही, काहीच सोडूच नको काही. तू फक्त देवाच्या नामाचा आश्रय घे, बाकी गोष्टी आपोआप तुझ्याकडनं सुटून जातील. डोकं दुखतंय आणि आपण नुसतं म्हणतो अरे डोकं दुखणं थांबून जा, डोकं दुखणं थांबू, तसं नाही थांबणार. त्यासाठी गोळी घ्यावी लागेल. ती गोळी शरीरात गेली ना ती बरोबर तिचं काम करेल. तसं भगवंताचं नाम त्याचं काम आपोआप करतो. आपण सोडायचं काहीच नाही, ते आपोआप सुटतं. सोडायचं म्हटलं सुटणार नाही, सुटणारच नाही, सुटूच शकणार नाही. फक्त भगवत नामाचा आश्रय घ्या, वाईट गोष्टी आपोआप सुटतील, चांगल्या गोष्टी आपोआप वाढायला लागून जातील. सगळे जण वाल्या कोळीच असतात, वाल्मिकी कोणीच नसतं. वाल्मिकी बनावं लागतं आणि ते बनण्यासाठी भगवत नामाचा आश्रय घ्यावा लागतो. जे भगवत नामाचा आश्रय घेत नाही ते निरस्थानाची प्राप्ती होत असते. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. मीरा गिरिधर नाम पुकारी, विष को अमृत किए मुरारी. खुल गए चारों द्वार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय घ्या. जास्त म्हातारं होण्याची वाट पाहू नका. जे भगवत नामाचा आश्रय घेत नाही त्यांची दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. दुर्गती कशी होते ते श्रीमंत नारायण गरुडाला सांगतायत. प्रगरुडा, सगळ्यात पहिल्यांदी मनुष्याला आजार उद्भवतात, म्हातारपणामध्ये तब्येत बरी राहत नाही, त्याचे अवयव हालचाल करण्यासारखे सक्षम राहत नाही, आहार पहिलेसारखा राहत नाही, त्याचा आहार मंदावतो, विहार मंदावतो, हालचाली मंदावतात आणि नातेवाईकांनी आप्तेष्टांनी ग्रसित म्हणजे आजूबाजूला सगळे आप्तेष्ट बंधू बांधव बसलेले असतात आणि तो वृद्ध व्यक्ती अंथरुणावरती पडून असतो. मृत्यूच्या वेळेला गरुडा हजारो विंचू एकाच वेळेला एकाच ठिकाणी चावावे एवढ्या यातना होतात. तर एकाच वेळेला हजारो विंचू एकाच जागेवरती चावावे एवढ्या यातना होतात आणि एवढ्या यातनांनी तो प्राण शरीरातनं काय होतो बाहेर निघतो. श्रोते हो, आपल्या आप्तेष्ट बंधू बांधवांच्या समीप बलवान काळ कधी आपल्या जवळ येऊन जातो ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि तो यमाचे दूत जेव्हा त्या व्यक्तीवरती आपला पाश टाकतात आणि पाशात तो जीवात्मा बद्ध करतात तेव्हा ते बलपूर्वक तो काय करतात, ओढून काढतात. आणि जेव्हा ते बलपूर्वक ओढून काढतात त्यावेळेला मात्र हजारो विंचू एकाच वेळेला एकाच जागेवर चावाव्यात एवढ्या वेदना होत असतात. तर तुम्हाला सांगतो मी, या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो बाळ मातेच्या गर्भामध्ये असतं तेव्हापासून ते शेवटपर्यंत या शरीरामध्ये तो आत्मा विद्यमान असतो. हे शरीर म्हणजे त्या आत्म्याचं काय आहे, घर आहे. आत्मा यंत्र आरूढ आणि आत्मा कसा आहे तो पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण शरीरामध्ये प्रकाश रूपाने, चैतन्य रूपाने, तेज रूपाने तो विद्यमान असतो. आणि असा जीवात्मा जेव्हा ओढून काढला किंवा यातना खूप होतं. तुम्हाला छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. पायामध्ये घुसलेला काटा बिना यातना निघतो का? तो सुद्धा निघताना खूप साऱ्या यातना देऊन जातो, तेव्हा तो पायातनं निघतो. मग जो आत्मा एवढ्या वर्षापासून आपल्या शरीरामध्ये नखापासून डोक्यापर्यंत व्याप्त आहे तो एवढ्या सहज शरीरातनं बाहेर निघतो का? नाही निघत. आणि जेवढा मनुष्य संसारामध्ये एक रूप असतो, जेवढा संसारामध्ये गुरफटलेला असतो तेवढाच त्याचा आत्मा शरीरातनं बाहेर निघण्यासाठी त्याला यातनांना सामोरं जावं लागतं. बघा, 2 प्रकारचे केळं असतात. एक कच्चं केळे आणि तुम्हाला साल काढायचं आहे तर साल सहज निघेल का? नाही निघणार ना. आणि एखादं केळे, पिकलेलं केळे, साल कसं निघेल? पटकन. तर जो संसारामध्ये जास्त आसक्त नाहीये, जो विरक्त आहे, ज्याला बोध होऊन गेलेला आहे ब्रह्मज्ञानाचा, अशा व्यक्तीचा मृत्यू सुखद होतो. म्हणजे त्याला मृत्यूच्या समयात दुःख होत नाही, यातना होत नाही, सहज त्याच्या प्राणांचा अंत होऊन जातो. पण जो व्यक्ती
खूप गुरफटलेला असतो, खूप आसक्त असतो, ज्याच्याकडनं शरीराची आसक्ती, घराची आसक्ती, पुत्रपौत्रांची आसक्ती सुटत नाही, तो जीवात्मा खूप यातनांनी मृत्यूला प्राप्त होत असतो. बलपूर्वक तो प्राण शरीरातून बाहेर काढला जातो. बरं, यमाचे दूत कसे आहेत? अतिशय अकराळ विक्राळ आणि ते भयंकर काळे कभिन्न आहेत आणि पूर्ण नग्न असतात आणि उंच धिप्पाड आणि बलदंड आणि सशक्त अशा त्या भयंकर अशा यमदूतांना बघितल्यानंतर तो पापी जीवात्मा आपलं मल आणि मूत्र त्याग करतो. घशातनं घुरघुर घुरघुर आवाज यायला लागतो आणि श्रोते हो, बघता बघता तो प्राणांचं काय करतो? त्याग करतो. बऱ्याच वेळेला बघा, कोणाचे डोळे उघडे राहून जातात, कोणाचं तोंड उघडे राहून जातं, कोणाच्या नाकामधनं थोडंसं रक्त बाहेर येतं, कोणाच्या कानांमधनं रक्त बाहेर येतं. तर सांगण्याचं तात्पर्य, या नवशिद्रांमधनं ते प्राण काय होतात? निघून जातात. आणि श्रोतेहो, अशा प्रकारे ते भयानक यमदूत जे आहेत ते त्याला शीघ्रगतीने यमलोकाला घेऊन जातात. कसं यमलोकाला घेऊन जातात? शीघ्रगतीने यमलोकाला घेऊन जातात. आणि त्याला यमलोकाला घेऊन गेल्यावर दाखवतात का रे, जीवनभर म्हणत होता ना, नरक नसतं, स्वर्ग नसतं, असं नसतं, तसं नसतं, भरपूर सारे पाप तू जीवनात केले ना, बघ आता नरक बघून घे, इथे तुला मी शिक्षा देण्यासाठी आणणार आहोत. यमराज बघून घे. तो घाबरतो, त्याला खूप भीती वाटते. यमाचे दूत त्याला पुन्हा पुन्हा सांगतात, तुला 13 दिवसांपर्यंत तुझ्या घराजवळ आम्ही सोडून देऊ, अजून संसाराचा आनंद घेऊन घे, अजून नातू पंतू बायको पोरं काय तुला आनंद घ्यायचा घेऊन घे, एकदा 13 दिवस तुझे उलटू दे, मग बघ तुला कसं आम्ही यमाच्या मार्गावरती घेऊन जाऊ, असं म्हणून त्याला काय करतात? घाबरवत असतात आणि पुन्हा शीघ्रगती त्याला भूलोकावरती त्याच्या घराजवळ आणून ठेवतात. म्हणून एवढ्या 10-11 दिवसांमध्ये घरामध्ये वादविवाद करायचे नाही, भांडण करायचं नाही, वाईट शब्दाने बोलायचं नाही. त्यांना त्याचा त्रास होतो. ते म्हणतात, आम्ही असताना पण तुम्ही तसेच वागले, आम्ही गेल्यानंतर पण तुम्ही तसेच वागले, तुम्ही सुधारणा कधी कराल? म्हणून त्यांना क्लेश होईल असं आपण वागायचं नसतं. तत्पश्चात आपल्या माठाच्या खाली पाणी साचतं बघा, भांड्यातलं पाणी थेंब 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 थेंब. ते पाणी पारशाने सकाळी उठून कोणी पण व्यक्तीने, घरातल्या व्यक्तीने, कोणी पण, स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही व्यक्तीने काय करायचं? हातावर घ्यायचं, थोडंसं उंबरट्यात शिंपायचं, थोडंसं पायऱ्यांवरती शिंपायचं, थोडंसं अंगणात शिंपायचं. याच्याने गेलेल्या त्या प्रेताची तृप्ती होत असते. त्याच्यानंतर उरलेल्या पाण्यामध्ये एक कपडा उडवायचा आणि तो कपडा एखाद्या साईडला बाजूला असं कोपऱ्यावरती कुठेतरी पिळून द्यायचा. त्याच्याने काय होतं माहिती आहे? ज्यांना गोत्र माहिती नसतं असे लोक आपल्या गोत्रामध्ये मृत्यूला प्राप्त होतात. कोणी निपुत्रिक मृत्यूला प्राप्त होतं. तर वस्त्र जे वस्त्र आपण पिळतो ना, त्याच्या पाण्याने त्यांची काय होते? तृप्ती होते. एकेच्या समतुले जाता अपुत्रा गोत्रिनो मृतः ते गृह्णन्तु मया दत्तं वस्त्र निष्पीडनोदकम्. एकेच्या समतुले जाता अपुत्रा गोत्रिनो मृतः. त्यांना गोत्र माहिती नसतं, जे अपुत्रिक असतात त्यांची तृप्ती त्याच्याने होत असते. असं करावं असं श्रीमन्नारायण गरुडजींना सांगता आहेत. नंतर 13 दिवसापर्यंत तो जीवात्मा घराच्या आजूबाजूला फिरत असतो. आणि जेव्हा आपण गंधमुक्त नावाचा विधी करतो, म्हणजे कोणी 11वं करतो, कोणी 12वं करतो, कोणी 13वं करतो, त्याचं जेवण करून नैवेद्य घेऊन जेवण वगैरे केल्यानंतर ते यमाचे दूत त्या यमाच्या मार्गावरती चालण्यासाठी भाग पाडतात. म्हणजे त्याप्रमाणे मदारी असतो ना, तो माकडाला चालवतो, नाचवतो, काठीने मारतो, किती दिवस अन्न देत नाही, किती दिवस पाणी देत नाही, तसं तो जीवात्मा म्हणजे त्या यमाच्या दूतांसाठी पाशामध्ये बांधलेलं, पाशामध्ये बद्ध केलेलं एक माकड असतं. माकडाप्रमाणे रात्रंदिवस ते यमाच्या मार्गावरती चालावं लागतं. पूर्ण मार्ग किती आहे बरं? तर 86,000 योजनांचा मार्ग आहे. किती मार्ग आहे? 86,000 योजनांचा मार्ग आहे. आणि रोजचं अंतर किती चालावं लागतं? 247 योजन किती चालावं लागतं? एकूण मार्ग किती आहे? 86,000 योजन. रोज किती चालावं लागतं? 247 योजन. कसं चालावं लागतं? रात्रंदिवस चालावं लागतं. रात्रंदिवस चालावं लागतं रोज 247 योजन. त्याच्यानंतर मार्गामध्ये 11.5 महिन्यांचा प्रवास आहे बरं का. हा किती महिन्यांचा प्रवास आहे? 11.5 महिन्यांचा प्रवास आहे. 11.5 महिने पूर्ण झाले की मग तो प्रेत यमाच्या दरबारात जाऊन पोहोचतो. मग दर महिन्याला किती चालावं लागतं? 247 योजन. मग प्रत्येक ठिकाणी नगर लागत असतात. तसं इथून जर आपण गावाला जायचं म्हटलं, नाशिकला जायचं म्हटलं, पहिले कोणतं नगर लागेल आपल्याला? कोणतं गाव लागेल सांगा बरं?
कोणतं लागेल पहिलं? एवढ्या लांब काय जातात? धुळं सोडल्याबरोबर अवधान MIDC लागते ना. अवधान धुळ्यात थोडी, अवधान धुळ्याजवळचं एक शहर आहे. तर असं मग छोटे छोटे काय लागतील? शहरं लागतील. मग नंतर जोडगं लागेल, मग पुढे मालेगाव लागेल, नंतर पुढे चांदवड लागेल. तसं इथे सुद्धा किती प्रकारचे नगर लागतात? 16 प्रकारचे नगर लागतात. किती लागतात? 16. म्हणजे 16 वेळेला त्यांचे थांबे असतात. 16 वेळेस त्यांना जेवण दिलं जातं. पण केव्हा? जेव्हा त्यांच्या तिथीला आपण घरी पित्तर बसवतो, घरी जेवण देतो, तेव्हाच त्यांना तिकडे जेवण दिलं जातं. बरं, इथे जर जेवण दिलं नाही, तिकडे त्यांना उपाशी ठेवतात, तिकडे त्यांना यमाचे दूत जेवण देत नाही. जसं आपला सिस्टम आहे, तसा देवाचा काय आहे? सिस्टम आहे. आपली टेक्नॉलॉजी मग देवाची टेक्नॉलॉजी नाही आहे का? देव आधी आहे का आपण आधी आहे? देव आपल्या चिठ्ठी का अगोदरपासून आहे, बरोबर? मग आपण तो सिस्टम बनवू शकतो, देव सिस्टम नाही बनवू शकत का? एखाद्याला पुण्याला पैसे पाठवायचे 10,000 रुपये, आपण काय सांगू त्याला? तुझ्या धाब्यावरती आम्ही आमच्या धाब्यावरती तू इथून बंडप फिरतो, तिकडे कॅश घे. हां, काय सांगणार आपण त्याला? फोनपेचा नंबर, तुला फोनपेला पैसे आम्ही टाकून देणार. आपण इथून फोनपेला पैसे टाकले तर त्याला तिकडे मिळतील का? नाही मिळतील. मग ज्या वेळेला फोनपे नव्हतं तेव्हा आपण काय करायचो? त्याच्या बँकेत त्याच्या अकाउंटला पैसे जमा केले की तिकडे पैसे त्याला मिळून जायचे. याचप्रमाणे त्यांच्या निमित्त इथे कोणाला भोजन दिलं, त्यांना तिकडे भोजनाची व्यवस्था यमाचे दूत करून देतात. नाहीतर ते म्हणतात, ज्या मुलाबाळांसाठी नातूंसाठी तू एवढं जीव जाळला, एवढं रक्त जाळलं, एवढं सगळं तू हे केलं, आणि त्यांनी तुझ्यासाठी एवढंसं दान पण केलं नाही, अन्नदान पण केलं नाही. इथे जर आपण त्यांच्या निमित्त दान केलं नाही, म्हणजे अन्नदान वगैरे केलं नाही, पित्र बसवलं आणि त्यांना तिकडे जेवण सुद्धा दिलं जात नाही, ते यमाचे दूत त्यांना टोचून टोचून बोलतात की तुझ्या मुलांसाठी तू एवढं जीवन जाळलं, तुझ्या मुलांनी बघ तुझ्यासाठी एक पित्र बसवला नाही, बघ त्यांनी एवढं सुद्धा केलं नाही, त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही. इथे आपण केलं, त्यांना तिकडे त्या सगळ्या गोष्टी काय होता? प्राप्त होता. म्हणून श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी दिल्या जाना, ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. गरुडा, याच्यात काही शंका नाही. अरे, ज्याने एवढं मोठं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे ना, तो भगवंत सगळ्यांना पुरून 10 अंगुल शेष उरलेला आहे. म्हणून वेद भगवंताची स्तुती करताना म्हणतात यतिष्ठात् दशांगुलम. तो भगवंत सगळ्यांना पुरून 10 अंगुल उरलेला आहे. म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेली एकही गोष्ट कधी आणि खोटी समजायची नाही. तुम्ही अमेरिका बघितलेली का? मी बघितलेली आहे का? मग आता आपण बघितली नाही म्हणून आपण डायरेक्ट असा शिक्कामोर्तब, अमेरिका नावाचा देशच नाही आहे महाराज, ती कल्पना आहे, तो काल्पनिक आहे म्हणू शकतो का? आपण बघितलं नाही म्हणून ते नाही असं सिद्ध होत नाही. म्हणून या गोष्टी जरी आपण बघितलेल्या नसल्या किंवा आपण म्हणतो की कोणी बघितलंय, मेरेला का सांगायला परत आला का, असा अविश्वास ठेवायचा नाही. या गोष्टींवरती मनन चिंतन अध्ययन करायचं, याच्यावरती संशोधन करायचं, मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांचे प्रवचन ऐकायचे. नाही काही तुमचा शास्त्रज्ञांवर तर विश्वास आहे ना, शास्त्रज्ञांचे जे व्हिडिओ असतात ते ऐकायचे, ते सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन करतात. नासाने सांगितलंय की यमलोकाचा मार्ग नासाला सुद्धा डिटेक्ट झालेला आहे, नासाला सुद्धा तो डिटेक्ट झालेला आहे. तर या गोष्टी खोट्या आहे असं बिलकुल नाही. जे प्राचीन काळात सांगितलं गेलं ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. फक्त मनुष्याचा स्वभाव कसा असतो, एखादी गोष्ट खोटं त्याला म्हणायला काही लागत नाही, तो सहज म्हणू शकतो की ती काय खोटं आहे. त्याच्यावरती अभ्यास केला, मनन चिंतन अध्ययन केलं तर समजतं. तर एकूण किती नगर लागतात? 16 प्रकारचे नगर लागतात. इथे आपण त्यांच्या निमित्त पितर बसवलेला असला तर त्यांना तिकडे जेवायला मिळतं. 16 नगर कोणते कोणते लागतात बरं? मी एक नाव म्हटलं का तुम्ही 1 2 3 4 असं मोजायचं. सौम्यपूर, सौरिपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, भव्वापदपूर, दुःखदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोदर्शन, शीताढ्य आणि 16वं बहुभीतीपूर. 16वं कोणतं? हां, मग 16व्या नगराला असं बहुभीतीपूर का म्हणतात बरं? असं का नाव दिलं याचं बहुभीतीपूर? त्यांना नका बसू, सांगू दे ना. आणि मला शेवटचं कोणतं नगर सांगितलं?
शेवटचं कोणतं नगर, 16वं कोणतं नगर सांगितलं? बहुभीतीपूर. हा, मग आता तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण जेव्हा 5वी 6वीला होतो, आपण जेव्हा 5वी 6वीला होतो आणि आपला काही अभ्यास होत नव्हता, आपली समजा गणिताची वही अपूर्ण आहे, हां, शाळेत जाताना आपल्याला काय वाटायची? हां, मग आपण मैत्रिणीसोबत काय गप्पा करायचो? आज ते गणिताचं सर नाही आलं तर किती बरं होईल बाई. आणि नेमकं शाळेत गेल्यावर पहिले कोण दिसायचे? गणिताचे सर. मग भीती का बरं वाटायची? शिक्षा होईल म्हणून भीती वाटायची, बरोबर. तसं हा जीव जिवंतपणी आयुष्यभर पाप करतो, म्हणून बहुभीतीपुराला गेला की थरथर थरथर कापायला लागतो, कारण त्याला माहिती आता माझी शाळा एकदम जवळच आहे. कारण तिथून पुढे गेलं का यमपूर आहे. पाप पुण्याचा हिशोब झाला की त्याला लगेच नरकात पाठवणार आहे शिक्षा भोगण्यासाठी. म्हणून त्याला खूप भीती वाटायला लागते की आता माझी गत कैसी होईल देवदेवा. तो म्हणतो आता माझी गत कैसी होईल देवदेवा. पण एवढी दुर्गती होण्यापेक्षा अरे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काम करताना, उठताना, बसताना, चालताना, फिरताना, गाडी चालवताना रिकामी बडबड करण्यापेक्षा भगवंताचं स्मरण करत चला, दुर्गतीपासून वाचाल. बघा, एकटे आहात देवाशी बोला, 4 चौघांमध्ये आत देवाचं बोला. तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. तर अशा प्रकारे श्रोतेहो, या 16 नगरांना पार केल्यानंतर तो शेवटी यमपुरापर्यंत जाऊन पोहोचतो. तर हे सगळं आपण कितव्या अध्यायामध्ये बघितलं? पहिल्या अध्यायात बघितलं. मग दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीमंतनारायण गरुडजी विचारताय की प्रभू यमाचा मार्ग कसा आहे? तेव्हा श्रीमंतनारायण गरुडजींना सांगते, गरुडा, यमाचा मार्ग इतका भयंकर आहे, इतका वेदनादायक आहे, एवढा यातनादायक आहे की तू माझा परमभक्त असला, माझा प्रिय असला, माझा सुहृद असलास तरी त्या मार्गाचं वर्णन ऐकून तुझा सुद्धा थरकाप उडेल. एवढा यमाचा मार्ग काय आहे? भयंकर आहे. एवढा कठीण असा तो खडतर मार्ग आहे. श्रोतेहो, यमाचा मार्ग म्हणजे आपला काही 40गाव रोडचा हायवे नाही, तो दुर्गम मार्ग आहे. अतिशय बिकट असा मार्ग आहे. काही काही ठिकाणी दावाग्नी पेटलेला असतो, काही काही ठिकाणी असे पत्र नावाचे अरण्य लागतात. असी म्हणजे तलवार आणि पत्र म्हणजे पात, ज्याचं पान तलवारीप्रमाणे आहे असं अरण्याचे अरण्य असतं. स्वतः ते प्रेत त्या पानांपासून संरक्षण करायचं म्हटलं, वाचवायचं म्हटलं तर स्वतःला किती वाचवेल आणि कुठे कुठे वाचवेल. म्हणून त्या पानांनी त्याला काय होतात? तलवारीप्रमाणे त्याचे त्या शस्त्राप्रमाणे वार त्याच्या शरीरावरती होत जातात आणि त्याला भयंकर यातना त्याच्या होत असतात. असे पत्राचं ते वन, दावाग्नी पेटलेला असतो काही ठिकाणी. त्याच्यानंतर काही ठिकाणी पुष्पभद्रा नावाची नदी आहे, एका ठिकाणी पुष्पभद्रा नावाची नदी आहे. तर असा यमाचा मार्ग खडतर आहे. तर श्रोते हो, कुठे तीक्ष्ण चोच असलेले जे पक्षी असतात ना, ते चावा घेत असतात. कुठे त्याला गरम वाळूवरनं चालावं लागतं, कुठे तो पर्वतावरनं पडतो, कुठे त्याला मलमूत्र विष्टार दुर्गंधयुक्त पाण्याच्या तलावांना पार करावं लागतं. नदी नाले आहेत, त्यांना पार करावं लागतं. हे सगळं करत असताना, तो मार्गक्रमण करत असताना कुठे गारांचा पाऊस पडतो, कुठे उष्ण पाण्याचा पाऊस पडतो, कुठे खूप मुसळधार पाऊस पडतो. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या यातनांना सामोरं त्याला जावं लागत असतं. आणि त्यावेळेला तो पश्चाताप करतो. काय पश्चाताप करतो? मी माझ्या पत्नीचा योग्यरित्या सांभाळ का केला नाही? मी माझ्या मुलांना योग्य संस्कार का दिले नाही? मी माझ्या मुलांचं योग्य संगोपन का केलं नाही? मी माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला काय हवं काय नको हे का मी बघितलं नाही? मी माझ्या मातापितांची सेवा का केली नाही? असा पुरुष आत्मा काय करतो? पश्चाताप करतो मृत्यूच्या नंतर. आणि स्त्री आत्मा सुद्धा पश्चाताप करते की माझ्या पती परमेश्वराची मी सेवा का केली नाही? माझ्या सासूसऱ्यांची मी सेवा का केली नाही? माझ्या मुलांना मी योग्य संस्कार का दिले नाही? माझ्या मुलांना मी योग्य ते प्रेम, हवं तेवढं प्रेम, पाहिजे तेवढं प्रेम त्यांना मी का दिलं नाही? म्हणजे श्रोतेहो, आपण हे जीवन नीट जगलो नाही तर मृत्यूच्या उपरांत सुद्धा आपल्याला पश्चाताप
पुरत असतो की मी का नीट जगलो नाही, मी का नीट सगळ्यांची प्रेमाने वागलो नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. श्रोत्यो, साने गुरुजी म्हणतात जगाला प्रेम अर्पावे. जगाचं जाऊ द्या, नुसतं घराघरामध्ये जरी प्रेम असलं ना तरी जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित जीवन सफल होईल. अशा प्रकारच्या खडतर मार्गावरती प्रवास करताना कुठे कुठे त्यांना विषारी विंचू, साप हे सुद्धा दंश करत असतात. आणि हे सगळं होत असताना, चालत असताना यमाच्या दूतांचा आणि प्रेताचा संवाद सांगितलाय. ते यमाचे दूत विचारतात, कुठे तुझं धन? जीवनपर्यंत धन 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 केलं ना तू, पैसा 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 पैसा, कुठे तुझं धन असं विचारतात. कुठे आहे तुझी पत्नी? कुठे आहे तुझे पुत्र? अरे कुठे आहे तुझा तो मित्र जो वेळोवेळी तुला सहकार्याला मदत करायला पुढे व्हायचा? आज कुठे आहे हे सगळेजण? तुला माहिती होतं की ब्रह्म सत्य जग मिथ्या आहे, मृत्यूच्या उपरांत तुझी मदत करायला कुणीच येणार नाही, तर तुझ्या खोट्या खोट्या संसारामध्ये इतका मग्न का झाला की त्या भगवंताची तुला विसर पडून गेला, त्या भगवंताची तुला आठवण पडून गेलं. अरे तू या देही जे काही पाप केलेलं आहे त्याचे फल तुला आता भोग